नावाचे कार्यकर्ते म्हणा, नेते म्हणा किंवा एक समाज सुधारक म्हणा, अशी एक व्यक्ती होऊन गेली. त्या व्यक्तीच्या संस्कारातून या गावाला एक वेगळी ओळख त्या दृष्टीने मिळाली. ते सर्वोदयी कार्यकर्ते होते. विनोबा भाव्यांसारखी माणसं या गावातून गेली, यशवंतराव चव्हाण येऊन गेले, मोरारजी देसाई येऊन गेले. किंवा सकाळी मला अजून एक माहिती मिळाली की अभयभंग नावाचे फार मोठे सामाजिक कार्यकर्ते आहेत महाराष्ट्रातले. त्यांची जडणघडण या गावात झालेल्या एका सर्वोदयी शिबिरात झाली. या गावाचे फार मोठे योगदान आहे. मगाशी अनेक वक्त्यांनी सांगितले की बाबा या साहित्य संमेलनात अध्यक्ष झालेले अनेक जण नंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. नेमाडे सरांना ज्ञानपीठ मिळाला. प्रारंभ बोराडे सर महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष होते. म्हणजे या ठिकाणी जी माणसं आली ती अतिशय मूलभूत काम करणारी माणसं आली. ती माणसं इथं का येऊ शकली? तर इथं काम करणारी जी तुकाराम पाटील सरांसारखी किंवा निसर्गर सर असतील किंवा त्यांची सगळी टीम असते, अरुण पाटील असतील. मी सकाळपासून बघतोय की प्रत्येक ठिकाणी आपल्याला असा अनुभव येतो की प्रत्येक जण जीव तोडून काम करताना दिसतोय. पणकेकर सरांच्या घरात सकाळी आम्ही आल्याला गेलो. तिथे गेल्यानंतर ती तळमळ जी आहे, कमिटमेंट जी आहे, ही कमिटमेंट आता आपल्याला फारशी कुठं आढळत नाही. सगळ्यात दुसरा महत्वाचा भाग म्हणजे काय की शासनाची कुठलीही मदत तुमच्या कामाला नाही. असं असताना सुद्धा जिद्दीनं तुम्ही 39 वर्षे हे काम सुरू ठेवलं. कोरोनाच्या 2 वर्षाच्या काळात सुद्धा तुम्ही संमेलनात खंड पडू दिला नाही. तर ही फार महत्वाची गोष्ट आहे आणि ही कमिटमेंट शिवाय होत नाही. पैसे नंतर येतात. पहिल्यांदाच आपली तळमळ असावी लागते आणि आपल्याला काहीतरी समाजासाठी, संस्कृतीसाठी, भाषेसाठी काहीतरी करायचं आहे. एक तळमळ असते तरच बाकीच्या गोष्टी जरूर येतात. तर वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत लोकांचा या गावाशी संबंध आहे. या गावातून येऊन गेलेले बरेच लोक पुढे जाऊन फार मोठ्या पदावर गेले. हा सगळा इतिहास या सगळ्याचा विचार करता या गावाला धन्यवाद देणं ही मी माझं कर्तव्य समजतो. आपण साहित्य संमेलन वेगवेगळ्या ठिकाणी होताना महाराष्ट्रात आम्ही बघतो. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला शासनाचं पाठबळ असतं, त्यामुळे त्याचं स्वरूप फार मोठं आहे. छोटी मोठी भरपूर साहित्य संमेलनं उर्वरित महाराष्ट्रात होत असतात. त्यातली काही संमेलनं मी प्रत्यक्ष अनुभवलेली आहेत. तर त्या संमेलनाशी ज्यावेळेला ह्या संमेलनाची तुलना करतो त्यावेळेला ह्याचं वेगळेपण असं आहे की तुम्ही एका पेचात सापडलेल्या प्रदेशात राहून तुमची स्वभाषा, स्वसंस्कृती टिकवण्यासाठी, जगवण्यासाठी आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करताय. हे फार मोठं आव्हान आहे. म्हणजे आम्हाला उर्वरित महाराष्ट्रात लोकांना तुमच्या मानसिक अवस्थेची कल्पना सोयणार एवढी ती विचित्र परिस्थिती असते. जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे या तत्वानच ते आपल्याला समजून घेता येऊ शकतं. तर तुम्ही ज्या ठिकाणी राहून काम करताय, ज्या भौगोलिक पार्श्वभूमीवर काम करताय, तर हा फार मोठा विषय आहे आणि फार संघर्षात असतो आणि सतत तुम्ही एक द्विधाभाव घेऊन जगत असता. तुमच्या कामाला त्यासाठी मी नतमस्तक होतो तुमच्या कामासमोर. आणि हे काम भविष्यात असंच अखंडपणे सुरू राहून ही सदिच्छा व्यक्त करून मी माझ्या मूळ भाषणाकडे वळतो. मुळात साहित्य संमेलन का घ्यायची किंवा साहित्य लिहायचं का आणि आम्ही वाचायचं का असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. गेल्या कोरोना नंतरचा जर काळ बघितला तर परिस्थिती फारच चिंताजनक आहे आपली. मी सिनियर कॉलेजला शिकवतो. एकूणच मुलांचं वाचन म्हणजे मी माझ्या कॉलेजमध्ये एक उपक्रम गेली 10-12 वर्षे राबवतोय. एका ठिकाणी पुस्तकं ठेवलेली आहेत माझ्याकडली आणि तिथे एक वही ठेवलेली आहे रजिस्टर नोंदणीसाठी. विद्यार्थी असो, शिक्षक असो, शिपाई असो, कोणी असो, कोणी त्याला लॉक लावलेलं नाही त्या कपाटाला. तिथे जायचं, पाहिजे असेल ते पुस्तक घ्यायचं, नोंदवायचं, वाचून आणून परत ठेवल्यानंतर परत जमा करून सही करायचं. पुस्तक चोरलं गेलं तर हरकत नाही. पण त्यासारखा आनंद दुसरा काय असू शकत नाही. पुस्तक चोरलं जावं, मुळात घेऊन जाऊन दे, नाही घेऊन दे पण घेऊन तर जाऊन दे. तर कोरोना नंतरचा काळ फार भयंकर आला. म्हणजे सर्व निसर्ग तुम्हाला सांगायला हरकत नाही. 1 वर्ष असं आहे की बहुधा ते 15-16 असावं. एका वर्षात माझ्याकडून 500 कॉलेजमध्ये मुलांनी पुस्तकं नेलेलं रेकॉर्ड आहे माझ्याकडे. आणि गेल्या 2 वर्षात कोरोना नंतरच्या काळात एकही पुस्तक मागायला एकही विद्यार्थी आला नाही. ही म्हणजे अस्वस्थ करणारी गोष्ट आहे. आपण लिहितो, वाचतो, विचार करतो म्हणून, परंतु काही टप्पे येतात. म्हणजे संक्रमण अवस्था असते, सोशल मीडियाचा जमाना आहे, त्याला जोडून कोरोना आला आणि त्यामुळं ही स्थित्यांतर होत असतात. अनेक 2-3 वर्षानंतर परिस्थिती परत रिकवर होईल.
आणि परत माणसं पुस्तकाकडे जातील, कारण पुस्तकाकडे गेल्याशिवाय माणसं माणसात राहणार नाही. असा आतापर्यंतचा जो अनुभव आहे आपला, किंवा आता संशोधनाने झाली, सोशल मीडियाच्या इम्पॅक्ट संदर्भातले अनेक संशोधन झाली, त्यातून फार मोठा चिंताजनक प्रश्न निर्माण झाला की माणसं माणसांमधून तुटलेली आहेत. लिव्हिंग टुगेदर सेपरेटली असं काय तर आपलं आहे. आपल्या घरात आपण 5 माणसं असलो तर 5 मोबाईल असतात. म्हणजे 5 माणसं 5 मोबाईल असतील तर ते 5 कुटुंब आहेत, लक्षात ठेवायला. ती लिव्हिंग टुगेदर सेपरेटली असं आहे. ते एकत्र राहतात परंतु सेपरेट आहेत, कारण ते एकमेकापासून भावनिकदृष्ट्या तुटलेले आहेत आणि संवाद संपलेला आहे. म्हणजे आई वडिलांचा मुलांचा संवाद असो, किंवा शिक्षक विद्यार्थी संवाद असो, किंवा समाजातला शेजाऱ्याचा असणारा संवाद, हा सुद्धा संपलेला आहे. तर हे सगळं सोशल मीडियाच्या इम्पॅक्टमुळे झालेलं आहे. आणि यातून रिकवर होण्यासाठी आपल्याला परत साहित्याकडे वळावं लागेल, वाचावंच लागेल, अशी एकूण परिस्थिती आहे. मराठी भाषेच्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला महाराष्ट्राचा विचार केला आपण, तर महाराष्ट्रात महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला की 20 पटा यातल्या मराठी शाळा बंद करायच्या. अशा शाळांची संख्या 14,783 आहे. म्हणजे ज्या शाळा 20च्या आत पटातले त्या शाळा बंद करायच्या, कारण का ते परवडत नाही शासनाला म्हणून. किंवा आता परवाच एक निर्णय होऊ घातलाय की शाळा दत्तक द्यायच्या, उद्योगपतींना शाळा दत्तक द्यायच्या आणि त्याच्यावर ते चालवायच्या. ह्या सगळ्याचा परिणाम, किंवा इंग्रजी माध्यमाच्या शाळा आल्या आणि त्याचा परिणाम म्हणून आमच्या ग्रामीण भागातल्या मराठी शाळा बंद पडणं, ह्या सगळ्याचा परिणाम आपल्या मराठी भाषेवरती फार मोठ्या प्रमाणावर होताना दिसतोय. मराठी भाषेची आजची अवस्था बघितली तर टीव्हीवरच्या बातम्या बघा, मराठी कुठल्याही चॅनलच्या, एक वाक्य जर करेक्ट मराठी बोललं गेलं असेल निवेदकाकडून किंवा ते बातमी देणाऱ्याकडून, तर मला सांगा प्रचंड उलटापालट आहे. म्हणजे बातम्या देणारी व्यक्ती सुद्धा तर प्रॉपर मराठी बोलत नसेल तर मराठी भाषेदृष्टीने फार मोठं आव्हान आहे. दुसरी गोष्ट, आता 5 वर्षातली मुलं, 5-7 वर्षापर्यंतची मुलं, त्यांची भाषा ऐका तुम्ही. त्या एका वाक्यात 3 भाषेचे शब्द असतात. मराठी असतं, हिंदी असतं, इंग्रजी असतं. हे असं काय झालं? म्हणजे आपल्याला काय काय शॉक बसतो की एकाच वाक्यात 3 शब्द वापरते. त्याला जे सामाजिक पर्यावरण मिळालं, त्याच्या घरात मराठी बोलत असेल तर मराठी काही गोष्टी त्याला जात असतील त्याकडे, किंवा ते आता टीव्हीवरती कार्टून बघत असेल तर त्यातून हिंदीच असेल, किंवा इंग्लिश मिडियमला शिकत असेल तर इंग्लिश भाषेतले शब्द आले, कार्टूनमुळे हिंदी आलं आणि घरातले मराठीमुळे मराठी आलं. असं काहीतरी एक विचित्र कॉम्बिनेशन आपल्याला झालेलं दिसतं. तरी सगळे बदल जे आहेत ते प्रचंड वेगानं होताना दिसतात. मराठी भाषा संकटात आहे म्हणायला हरकत नाही, सांगायला हरकत नाही. मॅन्चेस्टर पण इथं आहेत. निसर्ग सरांना रिटायर झाल्यामुळे सर्व वाचले, कारण त्यांना आम्ही जे बघितले दिवस त्यांना बघायला मिळत नाही. टीवाय BAच्या मुलांना मराठी वाचता येत नाही. जोड शब्द आले थांबतात, लिहायला येत नाही, स्वतःचं नाव सुद्धा गॅरंटी देता येत नाही की मराठी व्यवस्थित लिहिल का. ही आजची आपली सगळी परिस्थिती आहे. म्हणून काय निराश व्हायचं का तर अजिबात नाही. ज्यावेळेला सूर्य मावळतो त्यावेळेला दुसऱ्या दिवशी उगवतो सुद्धा. म्हणजे दुर्दशा झाल्यानंतर माणसं सुधारत असतात. म्हणजे एखाद्या व्यसनानं माणूस बरबाद झाला, किंवा एखाद्या धंद्यात एखाद्या अडचण झाला, तो आत्मपरीक्षण करतो तर स्वतःला दुरुस्त करतो. भाषा आणि त्या अनुषंगानं आपल्याला ज्याला विचार करतो आपण त्यावेळेला ही गोष्ट होणार आहे. आज भाषेची अवस्था वाईट आहे. शिवाजी विद्यापीठात जर गेलो आपण तर कुठलीही भाषा घ्या, इंग्रजी, मराठी, हिंदी, तिथं पुरेशी विद्यार्थी संख्या येत नाही. 60 विद्यार्थ्यांची जर इंग्लिश विभागाची जर कॅपॅसिटी आहे तर 60 जागा भरल्या जात नाही. 5 ते 6 वेळा जाहिरात द्यायला लागते. MA इंग्लिशला पोरं ऍडमिशन घ्यायला तयार नाही. शॉर्ट काहीतरी 6 महिन्यात 3 महिन्याचा कोर्स करतो, मी काहीतरी नोकरी करतो, हा भ्रम आहे लोकांचा की एवढ्या झटपट. म्हणजे अवघड प्रश्नाची सोपी उत्तर माणसं शोधायला लागतात. म्हणजे जगण्याचं प्रश्न प्रचंड अवघड आहे. नोकऱ्या व्यवसाय करणं हे प्रचंड आव्हानात्मक आहे, आणि त्याच्यावरच एक सोपं उत्तर शोधायला आहेत माणसं की 2 महिन्याचा कोर्स करतो, 3 महिन्याचा कोर्स करतो, नोकरी लागतो. तर या सगळ्याचे परिणाम आपल्याला पुढच्या काळात दिसणार आहेत. विद्यापीठासारख्या ठिकाणी भाषा शिकायला, कुठलीच भाषा, मराठी, हिंदी, इंग्रजी, कुठलीच भाषा शिकायला उत्सुक नाहीत माणसं. तर ही भाषेची आपली एकूण अवस्था अशी आहे. दुसरा एक सांगायचं म्हणजे वाचन संस्कृती. मगाशी मी माझा अनुभव सांगितला, परंतु 2000 निलेसन इंडिया बुक सर्व्हिसेस नावाची मार्केटिंग कंपनी आहे, तिनं भारतातल्या वाचन संस्कृतीवरती एक संशोधन केलेलं आहे. आणि त्या अहवालानुसार 2024 मध्ये, म्हणजे ह्या वर्षी अखेरपर्यंत भारतातला पुस्तकाचा जो उद्योग आहे तो साधारणतः 1 लाख कोटीच्या घरात
जाईल असा त्यांचा अंदाज आहे आणि हा जगातला 3 नंबरचा असेल. म्हणजे लोकसंख्येत आपण जगात 1 नंबर लावत, वाचन संस्कृत किमान 3 नंबर लावत, हे काय हरकत नाही. म्हणजे हे समाधानाची गोष्ट आहे. बाकी बऱ्याच ठिकाणी आपण फार घसरण झालेली आहे. म्हणजे आनंदाचा इंडेक्स बघितला त्यात घसरण झालेली आहे. बाकी अनेक ठिकाणी आपली घसरण झालेली आहे. त्या तुलनेत हा रिपोर्ट आपल्याला आशादायी दिसतो. दुसरा एक मुद्दा सांगायचा म्हणजे मराठी भाषा ज्ञान भाषा झाली का, तर मराठी भाषा आधुनिक ज्ञान भाषा झाली असं म्हणता येत नाही आपल्याला. याचं कारण कसं आहे की मराठीत अजूनही बऱ्याच गोष्टींची कमतरता आहे. म्हणजे मराठी बोलण्यापासून किंवा वापरण्यापर्यंत अनेक गोष्टी आपल्याला दिसतात, तर मराठी भाषा अजून ज्ञान भाषा झाली नाही. राज्यकर्त्यांनी काय प्रयत्न केले हा एक भाग आहे आणि समाजाने त्या राज्यकर्त्यांचा किती दबाव आणला त्यासाठी हा एक महत्वाचा भाग आहे. या अनुषंगाने आपण पुढे जाऊन सयाजीरावांची चर्चा करणार आहे. सयाजीराव महाराजांनी 140 वर्षापूर्वी मराठी भाषेसाठी, संस्कृतसाठी आणि महाराष्ट्राच्या उभारणीसाठी दिलेले योगदान जे आहे ते आजपर्यंतच्या आपल्या फुलेशाह आंबेडकरी संशोधनातून पूर्णपणे बाजूला राहिलं. तर त्याची चर्चा आपण पुढे जाऊन करणारच आहोत. तर मराठीला आपल्याला ज्ञान भाषा म्हणून प्रतिष्ठा कशी मिळेल या दृष्टीनं आपले प्रयत्न झालेले आहेत, ते पण अपूर्ण आहेत. त्या दृष्टीने आपल्याला विचार करता येईल. दुसरा एक मुद्दा मला सांगायचा तो मुख्यतः सोशल मीडियाचा आहे की ज्याच्यामुळे बरंचसं आपल्या पुढं साहित्य, संस्कृती आणि एकूणच माणूस म्हणून जगत असताना जे आव्हान निर्माण झालेले आहेत. तर त्या अनुषंगाने सांगायला हरकत नाही की 2023 मध्ये जानेवारीच्या एक अप्रत्येक अभ्यास झालेला आहे. त्या अभ्यासानुसार भारतात 69 कोटी 20 लाख लोक इंटरनेट वापरतात. आता ह्या टोटल आपली लोकसंख्या समजा 100-125 कोटी काहीतरी असेल, त्यातली जवळजवळ 70 कोटी लोक जरी वापरत असतील, राहिलेल्या 70 कोटीमध्ये 10 वर्षातली आणि 60 वर्षीय पुढली माणसं वजा करा, साधारणतः ॲज अन ॲव्हरेज 50% लोक आपल्याकडे आज इंटरनेट वापरताना दिसतात. आणि या इंटरनेटच्या वापराचा परिणाम जसे चांगले तसे वाईट पण आहेत. मधल्या काळात, कोरोनाच्या काळात ऑनलाईन शिकलीत मुलं किंवा ऑनलाईन व्यवहार करतो आपण, त्याचे फायदे पण आहेत. म्हणजे इथून बेळगावला बँकेत जाऊन एखादा व्यवहार 1000 रुपये कोणाला ट्रान्सफर करण्यापेक्षा इथं बसून मोबाईलवरती जर ते 1000 रुपये मला ट्रान्सफर करता आले तर आनंदच आहे. परंतु ते एक चांगलं काम होत असताना त्याच्याबरोबरचे 10 दुष्परिणाम आपल्यावर होतात त्या सोशल मीडियाचे. तर तो विषय आपल्याकडे चिंताजनक आहे. भारतात अजून एक अभ्यास झाला आहे त्यानुसार भारतात साधारणतः दिवसातले 8 तास माणसं सोशल मीडियावर असतात. 24 तासातले 8 तास सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह राहिल्याचे परिणाम मेंदूवरती, मनावरती, शरीरावरती जे होणार आहेत त्याचे आता रिफ्लेक्शन दिसायला लागलेले आहेत. आणि ह्याचे सगळ्यात महत्वाचं जर बघितले याचे परिणाम तुम्हाला दिसतील. समाजात हिंसा वाढलेली आहे, समाजात द्वेष वाढलेला आहे, नैराश्य वाढलेलं आहे आणि भय वाढलेला आहे. हे 4 जे आहेत म्हणजे हिंसक झालेत माणसं. लहान मुलं सुद्धा बघा खून करताना, मारामारी करताना दिसतात आपल्याला. महिलांच्याकडून होणारे खून असतील किंवा छोट्या छोट्या कारणांना माणसं खून बिन करणं, हिंसक होणं, हे सोशल मीडियामुळे झालेले ते परिणाम आहे. द्वेष प्रचंड. आता आपण द्वेषाच्या स्वर्गात राहतोय मला हरकत नाही. हा आता आपला भारतमध्ये द्वेषाचा स्वर्ग आहे. प्रचंड द्वेष आणि या सगळ्याचा परिणाम आपल्या समाजावरती, मनावरती होत असतो, भविष्यावरती होणार असतो. जात आणि धर्म या अनुषंगाने आपला जो संवाद आहे एकमेकाशी त्याच्यावरती होत असतो. प्रत्येक ठिकाणी आपण जात, धर्म, भाषा याचा विचार करून एकमेकाशी वागायला गेलो तर आपलं जगणं मुश्किल होईल. एवढी आपल्या पुढची आव्हान आहे. नैराश्य वाढलेलं आहे. म्हणजे 2019ला जागतिक आरोग्य संघटनेने अभ्यास केला होता जगभरातला आणि त्यांनी त्या अभ्यासाने ते सांगितलं होते की जगातले पहिले 3 रोग कुठले असणार आहेत. तर नैराश्य त्यांनी 1 नंबरला सांगितले की नैराश्य, 2 नंबरला शुगर आणि 3 नंबरला बीपी. हे 3 पुढच्या काळातले आपल्या पुढले आव्हानं असणार. तर जागतिक आरोग्य संघटनेनं 2019च्या त्यांच्या अहवालात सांगितलं होतं. आणि आज आपण समाज जर बघितलं तर हे सगळं आपल्या पुढं ताणतणाव दिसत आहेत. तर या अनुषंगानं काय काम होतंय बाबा, तर या अनुषंगानं जर विचार केला तर डिजिटल डिटॉक्स नावाची एक संकल्पना आहे. म्हणजे स्वतःला तोडून घ्या डिजिटल जगापासून काही काळासाठी का असेना. एक साधं मी उदाहरण तुम्हाला शिकवताना देतो की पूर्वी आपण दारू पिणारा माणूस होता व्यसनी, तो रस्त्यावर पडायचा किंवा कोणाला तर शिवायचं घराकडे जायचा, बायकोला जाऊन मारायचा, त्याला आपण फार नालायक बिलायक म्हणतो. मी ज्याला आता असा विचार करतोय दारुड्याबरोबर आता या सोशल मीडियाचे अडिक्शन नाही त्याची तुलना करतो त्यावेळी मला तो दारू पिणारा कमी धोकादायक वाटतो. कारण का, एक 2-4 तास त्या नशेत असेपर्यंत तो काहीतरी करेल. आता प्रॉब्लेम असा आहे की नशेत आहे मी हेच मला माहित नाही. सोशल मीडिया ही अशी नशा आहे की जी दिसत नाही, कोणी सांगायला गेलं तर पटत नाही, पण परिणाम मात्र करते. तर चिडचिड होणं, आपण एकटं होणं, नैराश्य येणं,
हे सगळे जे परिणाम आहेत तेव्हा सोशल मीडियाची नशा ही सगळ्या जगातली आतापर्यंत सगळ्यात भयंकर नशा आहे. ड्रग्ज फार किरकोळ आहे त्यापुढे. ड्रग घेतल्यामुळे एखादा व्यक्ती एखादं कुटुंब बरबाद होईल. पण सोशल मीडियामुळे सगळी अगदी लहान मुलांपासून सगळी माणसं कशी बरबाद झाली कळणार नाही. एवढं अंडरग्राऊंड पद्धतीने ते सोशल मीडियाचा आपल्यावर इम्पॅक्ट होत असतो. तर या अनुषंगानं 2021 मध्ये तामिळनाडू सरकारनं एक निर्णय घेतला की सर्व शासकीय जी वैद्यकीय महाविद्यालय तिथली तामिळनाडूतली, तर त्यांनी एक तिथं विभाग सुरू केला की इंटरनेट डी अडिक्शन क्लिनिक प्रत्येक गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये तामिळनाडूने सुरू केलं. तर बेंगलोरला एक संस्था निघाली की या अनुषंगानं तुम्हाला ह्या व्यसनातून मुक्त होण्यासाठी ती तुम्हाला मदत करते. सांगली जिल्ह्यात एक गाव आहे मोहित्यांचं वडगाव म्हणून. तर त्या गावानं 2022 मध्ये निर्णय घेतला. 15 ऑगस्टच्या निमित्तानं एक निर्णय घेतला. तो निर्णय मला वाटतं भारतातल्या सगळ्या गावांनी घ्यावा असा आहे. त्यांनी काय केलं की संध्याकाळी 7 ते 8:30 त्या वेळात कुणीही मोबाईल आणि टीव्ही वापरायचा नाही. सगळ्या गावानं सामूहिकपणे ते पाळायचं की 1.5 तास का असेना आपण टीव्ही मोबाईल वापरायचा नाही. आणि त्या काळात काय करायचं मग, तर त्या काळात एकमेकाशी बोलायचं, माणसानं माणसाशी बोलायचं. आता आपलं काय झालंय की फेसबुकवरती हजारो फ्रेंड आहेत आणि आपण जिथं वावरतो जिथं राहतो तिथे एक मित्र नाही. ही गमतीशीर गोष्ट आहे. सांगा, फेसबुकवर हजारो मित्र आहेत तुम्हाला, तुम्हाला अभिमान आहे की मला फेसबुक एवढे फ्रेंड आहेत तेवढे फ्रेंड आहेत. परंतु जिथं राहतोस तिथे तुला किती मित्र आहेत? तू माणूस आहेस, तू संवाद करू शकतोस. तू संवाद करण्याची क्षमता असताना जिवंत माणसाशी तिथं तुझी मैत्री होत नाही. तू फेसबुकवरती मात्र मित्र आहेत म्हणून सांगतोस. म्हणजे आभासी जगात आपण व्हर्च्युअल सोसायटी नावाची आमच्या समाजात संकल्पना आली आणि आभासी जगामुळे जे काय काय गडबडी होणार आहेत, आता हे परिणाम होणार आहेत, त्याच्यातनं आपल्याला उपाय करावा लागणार, त्यातून बाहेर पडावं लागणार. आणि या अनुषंगाने ज्यावेळेला आपण विचार करू त्यावेळेला साहित्य संवाद हा याच्यावरचा सगळ्यात रामबाण उपाय आहे. पूर्वी जात्यावरची गाणी होती. जात्यावरच्या गाण्यांचा जर तुम्ही विचार केला, त्याचा आशय बघितला गाण्यात काय आहे बाबा, तर त्या सासरला नांदायला गेलेल्या बाईला व्यक्त व्हायला संधी नव्हती. आता सारख्या लगेच माहेरला फोन करणे किंवा निघून जाणे स्कीम त्यावेळेला नव्हती, कारण त्यावेळेला तेवढा स्कोपच नव्हता. बायकांच्या तेवढा आत्मविश्वास पण नव्हता आणि ऍक्सेस पण नव्हता. आता काय खरं नाही ते. तर त्या बायकांना आपलं व्यक्त व्हायला, सासूबद्दल काय वाटते, सासऱ्याबद्दल काय वाटते, नवऱ्याबद्दल काय वाटते, माहेरबद्दल काय वाटते, हे व्यक्त व्हायला काय स्कोप नव्हता. तर त्या जात्यांवरची जी गाणी आहेत त्या जात्यावरच्या गाण्यांमध्ये ती अभिव्यक्ती दिसते. म्हणजे पित्त पाडणे म्हणतात ना, पित्तासाठी आपण उलटी करतो पित्त पाडतो. तर पित्त पाडणे आपली अनिवार्य गरज आहे, लक्षात ठेवा. ते म्हणजे जे जसं शारीरिक शरीरातलं पित्त आहे तसं मन आणि मेंदूत जे साठलेलं पित्त आहे ते बाहेर काढणं. तर ती जात्यावरची गाणी होती आणि त्या जात्यावरच्या गाण्यातून ती बाई भावाबद्दल, आईबद्दल, वडिलांबद्दल, माहेराबद्दल, सासर सासू सगळ्यांच्या बद्दल व्यक्त होतो आणि त्यातून ती मोकळी होती, लक्षात ठेवा. किंवा पूर्वीच्या काळात जे खेळ होते, बायकांचे खेळ असतील किंवा आपण रानात काम करत असताना जी गाणी होती, शेतातली गाणी, ही सगळ्या अभिव्यक्ती ज्या होत्या जिवंत अभिव्यक्ती होत्या. आणि ह्या अभिव्यक्ती ह्या माणसांना प्रश्न होते का, त्यावेळेला होतेच प्रश्न. मला एक सांगा, आज लग्नपत्रिका जुळवून लग्न ठरवतात, 36 गुण जुळवतात, सगळं करतात, शांतबिंत्या सगळ्या करतात, तरी घटस्फोटाचं प्रमाण प्रचंड आहे. आपल्या मागच्या 2 पिढी मागे जावा, त्यांच्या जन्मतारखाच नव्हत्या. पत्रिका करायचा काय प्रश्नच नाही, पत्रिका करायचा जन्म वेळच नाही तर पत्रिका कशी करणार. परंतु त्यांचे संसार ओकेपणे झाले, दोघांनी सण केलं. हा प्रश्न आपल्याला पडायला असं का झालं, आपण शिकलेलो आहोत, ती अडाणी होती, ती माणसं अडाणी होती, तुमच्या दृष्टीने निरक्षर म्हणजे अडाणी होती आणि तरीही ती तुमच्याविषयी शानी होती. म्हणजे आपण साक्षर आहोत, शाने नाही. साक्षर असणं शहाणं असणं हे 2 वेगळ्या गोष्टी आहेत. साक्षरता हे पहिला दरवाजा आहे शहाणं होण्याचा. साक्षर नसतानाही शहाणं होता येतं, अनुभवात नाही येतं, ऑब्झर्वेशन मधनं शिकता येतं. शिकणं ही प्रक्रिया माणूस जन्माला आल्यापासून सुरू आहे आणि तो सतत निसर्गाकडून आजूबाजूच्या गोष्टीकडून शिकत असतो. फॉर्मल एज्युकेशन आल्यानंतर आपण पोपटपंची करायला लागलो, दुसऱ्यांचं कॉपी करून आपण सांगायला लागलो आपलं म्हणून, आणि आपण आपली पोटं भरायला लागलो. एवढा त्यातला भाग झाला. शांतपणा आला असं नाही. म्हणजे शिक्षण आणि शांतपणा संबंध असतोच असं म्हणता येत नाही, पण शिकलेला माणूस शहाणा होण्याची शक्यता जास्त असते, कारण त्याला जगभरातलं वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान वाचता लिहिता आल्यामुळं मिळवता येऊ शकतं आणि त्यातून तो शहाणा होऊ शकतो, ही शक्यता मात्र त्यातनं जास्त असते. तर त्या दृष्टीनं सोशल मीडियाचा जो इम्पॅक्ट आहे हा आपल्यापुढचं आव्हान आहे. अजून एक संशोधन झालेलं आहे. माझा विषय समाजशास्त्र असल्यामुळं ह्या सगळ्यांचा आम्ही सतत विचार करत असतो.
सतत ऑनलाईन देवाणघेवाण किंवा संवाद केल्यामुळे माणसांच्या सामाजिक क्षमता कमी झालेल्या आहेत. म्हणजे आज तुमच्या साहित्य संमेलनाला सगळ्या खुर्च्या भरल्या, हेच तुमचं मोठं यश आहे, लक्षात ठेवा. म्हणजे आज शाहू स्मारकला गेलो आपण, शाहू स्मारकला पूर्वी खालच्या हॉलमध्ये कार्यक्रम व्हायचे. आता खालच्या हॉलमध्ये भाषणाचे कार्यक्रम ठेवण्यासाठी परिस्थिती राहिलेल्या वरच्या हॉलमध्ये, छोट्या हॉलमध्ये घ्यावं लागतं, कोल्हापूर सारख्या ठिकाणी. त्या दृष्टीनं तुम्ही अजून म्हणजे आश्वासक तुमच्याकडे परिस्थिती आहे की माणसं प्रत्यक्ष एवढे हजर राहतात. तर सामाजिक भान संपलं माणसांचं, हे माणसासाठी सगळ्यात घातक आहे. ज्यावेळेला सामाजिक भान संपेल त्यावेळेला आपला अन्याय होतोय हे कळत नाही, आपण गुलाम झालो हे कळत नाही, आणि आपण संपलो हे कळत नाही. तर सामाजिक भान निर्माण करण्याचं काम साहित्यातून होत असतं. साहित्य संस्कृतीच्या अनुषंगाने ज्यावेळेला वेगवेगळे उपक्रम आपण घेतो, जसं मगाशी सांगितलं तुम्ही वेगवेगळ्या स्पर्धा घेता किंवा साहित्य संमेलन घेता, वाचन संस्कृती वाढवण्यासाठी प्रयत्न करता, त्या सगळ्यातून आपल्याला ते आत्मभान येऊ शकतं. आणि साहित्याला पर्याय असणार नाही, लिखाणाला पर्याय असणार नाही. मी लेखक आहे, माझे पुस्तक खपावेत म्हणून काय बोलत नाही, किंवा म्हणजे मी लिहिलेलं कोणतरी वाचायला पाहिजे म्हणून मला असं वाटतं, असं नाही. माणसं पुस्तकापासून लांब जातील आणि परत जवळ येतील तितक्याच वेगात. कारण त्यांच्या लक्षात येईल, ज्या वेळेला मला लक्षात येईल की हे टाळता येणार नाही, त्यावेळेला परत माणसं पुस्तकाकडे जातील. आणि पुस्तकाने माणसांना घडवलेलं आहे ह्याची हजारो उदाहरणं तुमच्या गावापासून माझ्या गावापर्यंत आपल्याला भेटू शकतात. मी समजा आज लेखक संशोधन करतो, लेखन करतो, हे अचानक झालं का? तर नाही. आमच्या वारणानगरला आमच्या कॉलेजची लायब्ररी चांगली आहे, तिथे एक सार्वजनिक वाचनालय आहे, एक व्याख्यानमाला चालते. आम्ही विद्यार्थी असतानापासून ते वाचन आणि ऐकण्याचे संस्कार झाल्यामुळं आम्ही पुढे जाऊन ह्या टप्प्यापर्यंत येऊ शकलो. म्हणजे पर्यावरण जे असतं ते पर्यावरण आपल्याला घडवत असतं. तर त्या अनुषंगाने ज्याला आपण विचार करतो त्याला वाचन लेखन संस्कृतीला पुढच्या काळात पर्याय असणार नाही. मगाशी सकाळी आमची बालसाहित्य चर्चा झाली, बालसाहित्य संमेलन व्हायला पाहिजे. लहान मुलांना सगळं सरांनी सांगितलं मला की आम्ही सगळं लहान मुलांना देतो, स्टेज सूत्रसंचालन त्यांनी करायचं, सगळं त्यांनीच करायचं. तर एक फार चांगली गोष्ट आहे की लहान मुलांमध्ये जर आपण हा संस्कार देऊ शकलो तर आपल्या समाजाचं भविष्य जे आहे ते अधिक आरोग्यदायी होऊ शकतं. तर ह्या सगळ्याला ज्याला विचार करू, आपल्या पुढचे आव्हान आहेत. सोशल मीडियातून आलेलं एक उद्ध्वस्तीकरण झालं आपलं, किंवा एकूणच देश पातळीवरती असणारं आपल्याकडे द्वेषाचं आणि एकूण असहिष्णुतेचं वातावरण असेल, त्या सगळ्याचा भेद करून आपल्याला पुढे जावं लागणार आहे. आणि त्यासाठी आपल्याला आपला इतिहास पुन्हा एकदा आधाराला म्हणून उपयोग पडणार आहे. तर त्या अनुषंगाने आपल्याला प्रयत्न करावे लागतील. निराश व्हायचं कारण नाही, परंतु जो रोग झालाय त्याचं नाव घ्यायला घाबरायचं पण कारण नाही. मला कॅन्सर झालाय, मी नाही म्हटल्यामुळे तो काय कंट्रोलमध्ये येणार नाही किंवा नष्ट होणार नाही. तर आम्हाला हे आमच्या पुढे आव्हान आहे, ह्यातनं आम्हाला तरुण जायचं आहे, हे स्वतःला सांगणं ही पहिली गरज आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती मात करणं, उपाय शोधणं हा भाग आहे. ज्यावेळेला आपण मराठी भाषा साहित्य आणि संस्कृतीचा विचार करतो त्यावेळेला पेशवाईच्या असतानंतर 1818 नंतरचा कालखंड ज्याला आपण विचारात घेतो, तर तो सगळा कालखंड विचारात घेतल्यानंतर आपल्या पुढे पहिलं नाव येतं ते महात्मा फुल्यांचं येतं. महात्मा फुल्यांना आपण आपल्या सांस्कृतिक क्रांतीचे जनक म्हणतो भारताच्या. महात्मा फुले असतील, त्याच्यानंतर शाहू महाराजांचं नाव घेतो आपण, त्यानंतर आंबेडकरांचं नाव घेतो, आणि मग त्या अनुषंगाने विठ्ठलराव शिंदे आणि बाकीचे मंडळी असतील. तर हा आपला पुरोगामी आधुनिक महाराष्ट्र म्हणतो, जो महाराष्ट्र गौरवशाली, देशासाठी गौरवशाली प्रांत आहे महाराष्ट्र. तर हा आधुनिक महाराष्ट्र जो आहे त्या आधुनिक महाराष्ट्रात पेशवाईच्या असतानंतर ब्रिटिशांच्या कालखंडात जे काही नवं शिक्षण आलं, त्यातून एक नवी पिढी जी घडली, त्यातून समाजसुधारकांची फौज तयार झाली. म्हणजे महात्मा गांधी महाराष्ट्राला कार्यकर्त्यांचे मोहोळ म्हणायचे की तो कार्यकर्ते तुम्हाला अगदी जिथं जायचं कार्यकर्ते भेटते. ते कार्यकर्ते हे समाजसुधारकांच्या प्रयत्नातून घडले होते. तर आपण या महाराष्ट्राचा आधुनिक महाराष्ट्र कसा घडला याचा विचार करतो त्यावेळेला फुले, शाहू, आंबेडकर ही तीनच नावं घेतो. मला आजच्या ह्या स्टेजवरून महाराज सयाजीराव गायकवाडांचं आणि महाराष्ट्राचं आणि मराठी भाषा आणि साहित्याचं काय नातं आहे हे सांगण्याची संधी मला घ्यायची. कारण हा इतिहास महाराष्ट्राला अजिबात माहिती नाही. म्हणजे हा एक असा राजा होता जो महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आला होता, गुजरातमध्ये जाऊन राज्य केलं, 39 वर्ष कारभार केला, आणि शिवाजी महाराजांच्या नंतरचा सर्वात परिपूर्ण राज्यकर्ता म्हणून जर नोंद घ्यायची अख्खं संबंध भारताची तर ते नाव सयाजीराव गायकवाडांचं निघतं. आणि त्या माणसानं गुजरातमध्ये राहून 2000 मराठी पुस्तकं प्रकाशित केली होती आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मोठ्या संस्थांना आर्थिक मदत केली होती. म्हणजे अगदी बापूजी साळुंखे जे आहेत आपले स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, किंवा राजाराम बापू, जयंत पाटील आमदार आहेत त्यांचे वडील, इथंपर्यंत सयाजीरावांच्या स्कॉलरशिपवरून शिकलेली माणसं आपल्याला भेटतात. म्हणजे आप्पासाहेब पवार पहिले कुलगुरू आमच्या शिवाजी विद्यापीठाचे, हे लंडनला ज्यावेळेला पीएचडी करायला गेले त्यावेळेला स्कॉलरशिप सयाजीराव गायकवाडांची होती.
ज्या आप्पासाहेबांनी कोल्हापुरात इतिहास संशोधनाची एक परंपरा निर्माण केली आणि आज कोल्हापूर इतिहास संशोधकांचं गाव म्हणून परिचित आहे, तर त्या आप्पासाहेब पवारांसह सयारावांची मदत होती. साहित्याला तर होती, समाजाला पण होती. तर मला या अनुषंगाने सयारावांचा जो तुम्हाला लोकांना माहीत नसलेला इतिहास आहे तो तुमच्यापर्यंत ह्या साहित्य संमेलनाला जोडून सांगायचा आहे. साधारणतः अर्धा तास तुमचा अजून घेईन, त्याच्यापेक्षा जास्त काय बोलणार नाही. पण त्या अर्ध्या तासात तुम्हाला तुमचं आणि त्या राजाचं काय नातं आहे हे सांगायचं संधी मी घेत आहे. फुलेशाह आंबेडकरांचा महाराष्ट्र जेव्हा आपण म्हणतो त्याला फुलेशाह आंबेडकरांचा पूर्वार्ध सयाराव होते. हे जे शेकडो पुरावे आता आम्ही शोधून काढलेले आहेत, सप्रमाण आम्ही ते महाराष्ट्रापुढे ठेवलेले आहेत. महाराष्ट्रातली पुरोगामी माणसं अजूनही ती स्वीकारायला तयार आहेत. त्यांचे हात थरथरत आहेत ते पुरावे हातात घेताना, कारण त्याची हिंमत होत नाही स्वीकारायचं कसं. मग तर थोडासा वजरचा उल्लेख करतो की महात्मा फुले आणि सयाराव यांचं नातं काय होतं. तर महात्मा फुले यांच्या पहिल्या पक्षघाताच्या आजारात सयारावांनी त्यांना आर्थिक मदत केली होती. फुले 1890ला गेल्यानंतर सावित्रीबाईंना पेन्शन सयारावांनी सुरू केली आणि त्या पेन्शनमुळे यशवंत डॉक्टर होऊ शकले आणि सावित्रीबाईंचा उदरनिर्वाह सन्मानाने होऊ शकला. आणि या सयाराव गायकवाडांचा फोटो महात्मा फुलेने आपल्या बैठकीच्या खोलीत लावला होता. त्यावेळेला सयारावांचं वय होतं 20-22 वर्षाचं, फुले होते 60 वर्षाचे. पुरोगामी महाराष्ट्राने हे उत्तर आम्हाला द्यायला पाहिजे की 20 वर्षाच्या राजाचा फोटो 60 वर्षाचा क्रांतिकारक आपल्या बैठकीच्या खोलीत का लावतो. हे उत्तर जर पुरोगामी महाराष्ट्रात नाही दिलं तर ती पुरोगामी परंपरा फार आंधळी पांगळी असं म्हणावे लागेल. कारण असं कसं होऊ शकतं, 18-20 वर्षाच्या राजाचा फोटो एक 60 वर्षाचा क्रांतिकारक लावतो. याचा अर्थ काय, तर याचा अर्थ असा आहे की सयारावांच्या सगळ्या कामावरती मामा परमानंद नावाचा फार मोठा माणूस होता, तर सयाराव फुल्यांना जोडणारा. त्यांच्या माध्यमातून संपर्क होता फुल्यांचा आणि सयारावांचा. म्हणजे शेवटचे 18 वर्ष फुले बडोद्याला जाणं येणं होतं. बडोद्याला जाऊन ते 18 दिवस राहायचे सयारावांच्याकडे, किंवा अनेक सत्यशोधक बडोद्याला नोकरीच होती सयारावांची. वासुदेव लिंगोजी बिर्जे नावाचे एक फार मोठा लेखक माणूस होता. क्षत्रिय आणि त्यांचं अस्तित्व नावाचं त्यांचे पुस्तक फार महत्वाचं आहे. आणि हु आर दी मराठाज हे मराठा जातीवरचं पहिले इंग्रजी पुस्तक लिहिणारे हे बिर्जे हे सयाराव गायकवाडांच्या पर्सनल लायब्ररीचे ग्रंथपाल होते. आणि धामनसकर नावाचे सत्यशोधक हे बडोदे दिवाण होते. म्हणजे हा राजा बडोद्यात राहून महाराष्ट्राशी हा संवाद ठेवत होता. आणि फुल्यांनी 2 अखंड सयारावांचे लिहिले होते. आणि फुल्यांना एक अपेक्षा होती की माझं जे एक समाज क्रांती स्वप्न आहे किंवा मी जे तत्वज्ञान मांडतो हे काम सयारावच करू शकतात, सयारावांची ती क्षमता आहे. म्हणून सयारावांचा फोटो बैठकी खोलीत लावला होता. दुसरं नाव आहे ते शाहू महाराजांचं. शाहू महाराजांचा इतिहास एवढा एकांनी सांगितला गेला आपल्याला, म्हणजे तो हास्यास्पद झाला एका अर्थानं. शाहू महाराजांच्या दृष्टीनं सयाराव गायकवाड थेट फिलॉसॉफर गाईड होते. शाहू पेपर्स जे शाहू संशोधन केंद्राने कोल्हापूरच्या प्रकाशित केले त्यात 80 पत्र मला सापडली, जी पत्र बडोदा आणि कोल्हापूरचा संवाद सांगणारे आहेत. शाहू महाराजांनी सयारावांना लिहिलेले सयारावांच्याकडून शाहू महाराजांना आलेले, परंतु त्या पत्रांचा वापर एकाही शाहू संशोधकांनी केला नाही. 80 पत्र आहेत, म्हणजे ही काय बाहेरला कुठला इतिहास नाही. मग शाहू महाराज सयारावांच्याकडे वेगवेगळ्या कायद्यांची पुस्तकं मागतात, किंवा आर्य समाजी माणसं मला पाहिजे ती पाठवता का, किंवा वेदोक्ता संदर्भातली मदत आहे. आणि तुमच्या प्राथमिक शिक्षणाचं काम म्हणजे सयारावांनी भारतात सर्वप्रथम सक्तीचं मोफत शिक्षण केलं. प्राथमिक शिक्षण म्हणजे तो कायदा केला 1906ला, सुरुवात केली 1882ला. 1882ला बडोदा संस्थानातल्या अस्पृश्य आदिवासी मुलांना मोफत शिक्षण, पाठ्यपुस्तक, राहण्याची सोय सगळं 1882ला सुरू केलं. आणि इंग्लंडमध्ये असा कायदा कधी झाला होता सक्तीच्या शिक्षणाचा, तर तो झाला होता 1870ला. इंग्लंडमध्ये 1870ला तो कायदा झाला होता. सयाराव 1882ला भारतात ते सुरू करतात. परंतु सक्तीचं आणि मोफत, नुसती सक्ती होती. इंग्लंडमध्ये कसं होतं, प्रत्येक आईवडिलांनी मुलांना शिकवायला पाहिजे, शाळेची फी भरून तुम्ही फी भरायची, कंपल्सरी शिकवायचं, ती सक्ती होती. सयारावांनी सक्तीचं आणि मोफत केलं. 1882ला सुरू केलं आदिवासी अस्पृश्यांपासून, आणि 1906ला बडोदा संस्थानातील सगळ्या मुला मुलींना मोफत सक्ती शिक्षणाचा कायदा केला होता. तर तो कायद्याचं ते काम जे आहे ते शाहू महाराजांवरती त्या कायद्याचा प्रचंड प्रभाव होता. आणि शाहू महाराजांनी लिहिलेलं एक पत्र आहे सयारावांना की तुमचं प्राथमिक शिक्षणाचं काम मी माझं जीवन ध्येय म्हणून स्वीकारत आहे. शाहू महाराजांनी सयारावांना लिहिलेलं. आणि तो कायदा जसा आहे तसा बडोद्याचा कायदा कोल्हापुरात लागू झाला.
अगदी दंडाची रक्कम सुद्धा बडोले कायद्यासारखीच होती आणि बाकीच्या अनेक दृष्टीने साहेबरावांना शाहू महाराजांना उपयोग झाला आणि त्या दोघांमध्ये नातेसंबंध होते हा भाग वेगळा. परंतु पुरोगामी क्रांतिकारक कामाच्या अनुषंगाने शाहू साहेब नातं जे हे महाराष्ट्राने समजून न घेतल्यामुळे आपल्याला केवढा मोठा वारसा आहे आपल्याला कळलं नाही. अजून एक नाव सांगायला पाहिजे म्हणजे गंगारामराव म्हस्के नावाचे एक नाशिकचे वकील होते. ते पुण्यात वकिली करायचे. न्यायमूर्ती रानडे आणि टिळक त्यांच्यावर सल्ला घ्यायला जायचे. म्हणजे 100-150 वर्षापूर्वी एक ब्राह्मण मंडळी मराठ्याकडे सल्ला घ्यायला जाणं ही पटणारी गोष्ट आहे का? ब्राह्मण कधी सल्ला घ्यायला मराठ्याकडे जाणार नाही ना. त्या काळात ही गंगाराम म्हस्के यांच्याकडे लोकमान्य टिळक आणि रानडे सल्ल्याला जायचे. म्हणजे त्यांची काय दबदबा पुण्यासारख्या ठिकाणी असेल बघा. तर या माणसानं 1883 पुण्यात द डेक्कन मराठी एज्युकेशन असोसिएशन नावाची संस्था सुरू केली होती. आणि मराठा जातीत आज जे शिक्षण प्रमाण दिसतं महाराष्ट्रात अगदी बेळगावपर्यंत नावं आहेत आपल्याला. त्या डेक्कन मराठा एज्युकेशनच्या स्कॉलरशिपवर शिकलेल्या माणसांची नावं बेळगाव जिल्ह्यातल्या लोकांपर्यंत आहेत. तर 1883 ही संस्था सुरू झाली आणि 1885 पासून ते 1949 पर्यंत म्हणजे संस्थान खालसा होईपर्यंत जवळजवळ 60 वर्षे बडोद्यातनं त्या डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशनला पैसे येत होते मुलांना स्कॉलरशिप द्यायचे. आणि या स्कॉलरशिपच्या माध्यमातून महाराष्ट्रातली मराठा जातीतली पहिली ग्रॅज्युएट पिढी तयार झाली. पहिला डॉक्टर, पहिला इंजिनियर, पहिला वकील हे सगळे त्या डेक्कन मराठा एज्युकेशनच्या स्कॉलरशिपवर झालेले आहेत. आणि अशी शेकडो माणसं आपल्याला महाराष्ट्रात भेटतात. शाहू महाराजांच्या दरबारात जी काम करणारी माणसं होती मग भास्करराव जाधव असतील, दाजेराव विचार असतील अशी 32 माणसं आहेत कोल्हापूरच्या संस्थानात शाहूंचं क्रांतिकार्य पुढे नेणारी. ह्या 32 माणसांना डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशन स्कॉलरशिप होती. म्हणजे इनडायरेक्टली शाहू कार्याला जी उपयोग पडलेली माणसं होती तयार झालेली ट्रेन माणसं ती ट्रेन करण्यामध्ये डेक्कन मराठा एज्युकेशनच्या माध्यमातून साहेबरावांची आर्थिक मदत झाली होती. कर्मवीर भाऊराव पाटलांच्या शैक्षणिक कार्याची प्रेरणा आपण शाहू महाराज म्हणून सांगतो. परंतु तेही अर्धसत्य आहे. कर्मवीर भाऊराव पाटील हे कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या बोर्डिंगमध्ये राहून शिकले. त्यामुळं पहिलं बोर्डिंग जे आहे कर्मवीर भाऊराव पाटलांनी काढलेलं हे शाहू महाराजांच्या नावाने आहे. आणि पहिलं हायस्कूल जे आहे ते साहेबरावांच्या नावाने काढलेलं आहे. आम्ही सगळंच शाहूंच्या नावावर खपून मोकळे झालो. त्यांची पत्र आहे म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटलांचं पत्र आहे की तुमचं अस्पृश्य उद्धाराच्या कामासंदर्भातलं भाषण मी वर्तमानपत्रात वाचलं. त्या दिवशी ठरलं की आयुष्यभर हे काम करायचं. कोल्हापुरात वसतिगृहात राहत असताना शिकत असतानाच्या काळात वर्तमानपत्रात आलेलं छापून आलेलं साहेबरावांचं भाषण वाचून कर्मवीर भाऊराव पाटलांना दलितांसाठीच्या शिक्षणाची प्रेरणा मिळाली. म्हणून पहिलं हायस्कूल साहेबराव गायकवाड हायस्कूल म्हणून साताऱ्याला निघालं. ते साहेबरावांच्या नावाने निघालं. पहिलं बोर्डिंग जे आहे ते शाहू महाराजांच्या नावाने निघालं. म्हणजे फुले शाहू आंबेडकर तर आंबेडकरांच्या नंतर येऊ आपण. तर आंबेडकरांना 7 वर्ष स्कॉलरशिप साहेबरावांची होती. पदवीची 3 वर्ष आणि इंग्लंड अमेरिकेची 4 वर्ष. ही टोटल जर आकडे काढायला गेलो आपण तर ही रक्कम साधारणतः 98 लाखांच्या घरात जाते. म्हणजे बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी साहेबराव महाराजांनी खर्च केलेली रक्कम 98 लाख रुपये. परंतु आम्ही साहेबरावांचं नाव घेत नाही, फक्त शाहू महाराजांनी मदत केली म्हणून सांगतो. म्हणजे एक साधी गोष्ट सांगतो की साहेबरावांच्या स्कॉलरशिपमुळे पदवी शिक्षण घेऊ शकले. पदवी शिक्षण घेतल्यानंतर बडोदा संस्थांचा करार होता असा की तुम्ही शिक्षण घेतलं स्कॉलरशिपवर तर 10 वर्ष बडोद्यातून नोकरी करायची किंवा नोकरी करायला नसेल तर तुम्ही जिथं आहात तिथं शाळा काढायची, शिक्षणाचं काम करायचं. दोन्हीपैकी एक करायचं. विठ्ठल रामजी शिंदे यांना ऑक्सफर्डला जे तुलनात्मक धर्म अभ्यासाच्या शिक्षणाला गेले विठ्ठल रामजी शिंदे ती स्कॉलरशिप साहेबरावांनी दिली होती. आणि बाबासाहेबांना पहिल्या स्कॉलरशिपवर पदवी झाली. पदवी झाल्यानंतर परत त्याला नोकरीला जायचं होतं. तिकडून ते परत आले. परत ते मुंबईमध्ये साहेबरावांना भेटले. कौटुंबिक अडचण सांगितली की नोकरी करता येत नाही म्हणून. आणि त्यानंतर साहेबरावांना सांगितलं मी तुला परदेश शिकायला पाठवतो तू जाशील का. आपण आता अभ्यास आंबेडकरांच्या अनुयायी काय सांगतात की बाबासाहेब अमेरिकेत जाऊन शिकून आले, इंग्लंडला जाऊन शिकून आले. सांगताना कसे कपडे देतात बघा. मी अमेरिकेत जाऊन शिकून आलो आणि नेसरकर सरांनी मला अमेरिकेला पाठवलं. फरक आहे ना. माझ्या खिशात पैसे होते म्हणून मी अमेरिकेला गेलो, हा वेगळा भाग आहे. आणि माझ्याकडे पैसे नव्हते, नेसरकर सर म्हटले जा तुम्ही पैसे देतो आणि मी अमेरिकेला गेलो, इंग्लंडला गेलो. तर बाबासाहेबांना साहेबरावांनी अमेरिकेला पाठवलं शिकायला. हे भारतावरचे सगळ्यात मोठे उपकार आहेत साहेबरावांचे की बाबासाहेबांना अमेरिकेला शिकायला पाठवलं. जी राज्यघटना म्हणतो आपण किंवा एकूण लोकशाही म्हणतो
ह्या लोकशाहीची पायाभरणी ज्या बाबासाहेबांनी केली त्या बाबासाहेबांची पायाभरणी सयाजीरावांनी केली होती. आणि त्या काळात इंग्लंड अमेरिकेचं शिकायला जायची पद्धत नव्हती, आपल्या ट्रेन नव्हता, ट्रेन इंग्लंडला शिकायला जायचं होतं. मग सयाजीरावांनी अमेरिकेला का पाठवलं ह्याचे उत्तर अभ्यासात देत नाही, मौनात जातात. हे मौनाचं जी भानगड आहे ना, ही मौनाची भानगड आपल्याला फोडायला लागेल नव्या पिढीला. मौनात त्यांना मोकळं करावं लागेल आणि बोलायला सांगायला पाहिजे आम्ही काय बोलत नाही, का लिहित नाही. मुद्दा असा आहे की बाबासाहेबांची त्यावेळी परिस्थिती बघता भारतात शिकणं शक्य नव्हतं, तो म्हणून अमेरिकेत स्वतंत्र बघेल का, परिस्थिती बघू देत नव्हती स्वप्न. तर सयाजीरावांनी इंग्लंड ऐवजी अमेरिकेला का पाठवलं, तर त्या काळात अमेरिकेमध्ये वर्णभेदाची चळवळ, संघर्ष मोठा होता आणि त्या वर्णभेदाच्या विरोधी चळवळ पण मोठी होती, संशोधन लेखन चालू होतं. आणि भारताच्या जातीच्या प्रश्नाला भेटण्यासाठीच ओरिएंटेशन बाबासाहेबांचं व्हावं म्हणून इंग्लंडऐवजी अमेरिकेला पाठवलं. तिथल्या वर्ण संघर्षाचा जो इतिहास आहे त्या इतिहासातून जाती संघर्षाच्या प्रश्नाला भिडणारा बौद्धिक आयाम तयार करायचा, हा हे विजन सयाजीरावांचं होतं. कारण सयाजीरावांनी 58 वर्षाच्या त्यांच्या कारभारात 24 वर्षे भारताबाहेर राहून राज्य केले. संस्थान नसायची, इंग्लंड अमेरिका जग फिरले होते. त्यांना म्हणजे निद्रानाशाचा आजार होता, त्यामुळे त्यांना हवा पालट हे औषध सांगितलं डॉक्टरने. आणि त्या काळात ते जगभर फिरले, जगभरातून सगळ्या चांगल्या गोष्टी त्यांनी इकडे आणल्या. दुसरी गोष्ट सांगायला हरकत नाही की पहिल्याच सर्व धर्म परिषदेचे अध्यक्ष वक्ते विवेकानंद होते म्हणून आपण सांगतो, परंतु दुसरी जी सर्व धर्म परिषद झाली अमेरिकेत शिकागोला झाली होती 1933ला, त्याचे अध्यक्ष सयाजीराव महाराज होते. आणि डॉक्टर बाळकृष्ण जे आहेत रॉयल कॉलेजला होते त्यावेळेला ते आर्य समाजाचे प्रतिनिधी म्हणून दुसऱ्या गोलमेज परिषदेला आला, सर्व धर्म परिषदेला गेले होते. आणि त्यावेळेला अध्यक्ष सयाजीराव महाराज होते. 3 तारा आहेत त्यांच्या, आमच्याकडे आहेत त्या तारा. वारंवार विनंती करून त्यांना जागतिक सर्व धर्म परिषदेचं अध्यक्षपद दिलं गेलं. तर असा हा राजा, त्या राजानं महाराष्ट्राच्या साहित्य संस्कृतीला प्रचंड योगदान दिलं होतं. फुले शाहू आंबेडकर यांच्या कामाचा पाया सयाजीरावांनी घातला होता. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय नावाची एक मोठी संस्था आहे मुंबईतली, तिची पायाभरणी सयाजीरावांच्या हस्ते झाली होती, उद्घाटन सयाजीरावांच्या हस्ते झालं आणि तिच्या उभारणीसाठी पण पैसे सयाजीरावांनी दिले होते. रयत शिक्षण संस्थेला पहिली मदत 4000 रुपयाची ही सयाजीराव गायकवाडांनी दिली होती. पुण्याचं भांडारकर प्राच्य विद्या संस्था म्हणून आहे, तिला पहिली मदत आणि वर्षासन सयाजीरावांच्या बडोद्यातून येत होती. आणि 1932ला पुण्यातल्या 74 संस्थांनी एकत्र येऊन सयाजीरावांचा सत्कार केला होता. पुण्यासारख्या ठिकाणच्या 74 संस्था एकत्र येणं हीच महिला अवघड गोष्ट, आणि तिने सत्कार करणं ही आमची गोष्ट. आणि त्यात सगळे होते, म्हणजे सर्व जातीचे होते, ब्राह्मण होते, मराठा होते, दलित होते, म्हणजे सर्व जाती धर्माच्या लोकांना एका धाग्यात बांधणारा सयाजीरावांच्या एवढा उत्तम राज्यकर्ता भारतात दुसरा झाला नाही. त्याचं कारण असं होतं की त्यांचा तुलनात्मक अभ्यास होतो, धर्माचा तुलनात्मक अभ्यास करणं, समाजाचा तुलनात्मक अभ्यास करणं हा त्यांचा कायम आग्रह असायचा. तुम्ही जेव्हा तुलनात्मक अभ्यास करता त्यावेळेला तुमचा अहंकार वाढत नाही आणि द्वेष पण वाढत नाही असं त्यांचं मत होतं. तुलनात्मक ज्यावेळेला तुम्ही आमने सामने ठेवता दोन्हीचं, त्यावेळेला त्यातलं साम्य भेद करतात आणि तुम्ही द्वेष करत नाही आणि अहंकार पण वाढत नाही. आणि भारतासारख्या देशाला तुलनात्मक विचार करणं हे फलदायी आहे, हे सयाजीरावांनी सांगितलं होतं. सयाजीरावांच्या एकूण ह्या सगळ्याचा विचार केला तर यानंतर आपण जेव्हा साहित्य आणि संस्कृती अनुषंगाने जर विचार करू आपण, त्यावेळेला एक गोष्ट अशी लक्षात येते की सयाजीरावांनी मराठी भाषा आणि साहित्यासाठी केलेलं काम प्रचंड होतं. कालेलकर नावाचे भाषाशास्त्र, मराठी भाषेतले भाषातज्ञ आहेत काकासाहेब कालेलकर, त्यांना अमेरिकेला जायला शिक्षणाला मदत सयाजीरावांनी केली. मराठी भाषेतले पहिले ग्रंथ बहुतांशी हे बडोद्याने प्रकाशित केले होते. लोकसाहित्यावरचा पहिला ग्रंथ हा बडोद्यातून निघाला होता मराठीतून. 10 खंडातला व्यायामकोश मुजुमदार नावाचे तिथे बडोद्यातल्या एका व्यायामशाळेत तज्ञ होते त्यांनी 10 खंडातला मराठी व्यायामकोश प्रकाशित केला. त्याला आर्थिक मदत सयाजीरावांनी केली होती. भारतीय भाषेत कुठल्याही भाषेत आज अखेर एवढा परिपूर्ण व्यायामकोश झालेला नाही, कारण त्या व्यायामकोशात जगभरातल्या सगळ्या व्यायाम प्रकारांची माहिती दिली होती. मगाशी म्हणलो मी मराठीला ज्ञान भाषेत दर्जा मिळाला पाहिजे. ज्या वेळेला जगभरातलं ज्ञान तुम्ही मराठी भाषेत निर्माण करता त्यावेळेला तिला ज्ञान भाषेत दर्जा मिळतो. सयाजीरावांनी 100-125 वर्षापूर्वी त्या दृष्टीने प्रयत्न केले होते. 23 वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्य मला बडोद्यातून निघत होते. सयाजी ज्ञानमाला असेल, सयाजी साहित्यमाला असेल, बाल साहित्यात तर प्रचंड काम सयाजीरावांनी केलं होतं.
बालबोध नावाचे, मी सकाळी सर्वांना सांगत होतो की बालबोध नावाचं एक मराठीतलं पहिलं मासिक लहान मुलांसाठी ते 1883 सुरू झालं, 1919ला बंद पडलं. पण पहिल्या वर्षापासून साहेबरावांनी त्या बालबोधला आर्थिक मदत केली आणि बाल साहित्यावरची अनेक पुस्तकं त्यांनी प्रकाशित करायला मदत केली होती. आणि सगळ्यात म्हणजे तज्ज्ञ तयार करायचे म्हणून ग्रहशास्त्र असेल, ग्रंथालय शास्त्र असेल किंवा बाल आरोग्य असेल, बाल मानसशास्त्र असेल, यासारख्या विषयांच्या शिक्षणासाठी माणसांना त्यांनी अमेरिकेला, इंग्लंडला पाठवलं होतं. आणि त्यामुळे मराठी भाषेचे ग्रंथ निर्मित झाली या दृष्टीनं ती फार महत्वाची आहे. अजून एक गोष्ट महाराष्ट्राच्या दृष्टीने सांगायला हरकत नाही. 1 मे 1960ला आपलं महाराष्ट्र राज्य निर्माण झालं आणि ते झाल्यानंतर यशवंतराव चव्हाणांनी घेतलेला पहिला निर्णय तो 19 नोव्हेंबर 1960ला, तो म्हणजे महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना. म्हणजे महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळानं मराठी संस्कृतीच्या, भाषेच्या, साहित्याच्या संवर्धनात केलेलं काम फार मोठं आहे. आणि हा निर्णय पहिला घेतला यशवंतराव चव्हाणांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर घेतला पहिला निर्णय कुठला आहे तर भाषा, साहित्य आणि संस्कृती संवर्धन. आणि तो निर्णय म्हणजे साहेबरावांनी बडोद्यात केलेल्या कामाचा तो प्रभाव होता त्यांच्यावर. कारण विनुताई ह्या बडोद्यात वावरल्या होत्या, त्यांच्या वडील तिकडे नोकरीला होते. यशवंतरावांचे मिसेस जे आहेत विनुताई चव्हाण ह्या बडोद्याच्या होत्या. आणि साहेबरावांच्या विचाराची कारवाईची प्रेरणा ही आपल्याला यशवंतराव चव्हाणांमध्ये दिसते. यशवंतराव चव्हाणांनी बेरजेचं राजकारण केलं म्हणून त्याच्यावर टीका करतात लोक. पण यशवंतराव चव्हाणांनी बेरजेचं राजकारण केलं म्हणजे काय केलं, सगळ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला, वजा कुणाला केलं नाही, सगळ्यांना एकत्र बांधलं. त्यामुळे पुरोगामी महाराष्ट्र आपला घडला. ते यशवंतराव चव्हाणांनी साहित्य संस्कृती मंडळाचे स्थापन केले. त्याची प्रेरणा सुद्धा साहेबरावांचं बडोद्यातलं मराठी साहित्यातलं काम होतं. आणि 1965 साली यशवंतराव चव्हाणांनी एक मोठा निर्णय घेतला होता. तो म्हणजे महाराज साहेबराव गायकवाड यांचं सगळं समग्र साहित्य प्रकाशित करायचं. याचं कारण असं की 1963 हे वर्ष साहेबराव गायकवाडांचं जन्मशताब्दी वर्ष होतं. आता मला सांगा, यशवंतराव चव्हाणांनी साहेबरावांची जन्मशताब्दी का साजरी करायची ठरलो असेल? काहीतरी लॉजिक असेल ना त्यांना. त्यांना त्यांचं ऋण माहिती होतं. यशवंतरावांना साहेबरावांचं महाराष्ट्रावरचं ऋण माहिती होतं. आणि त्यानंतरच्या काळात बाबासाहेब आंबेडकरांची चरित्र साधने समिती सुरू झाली शासनाची, फुलेंची सुरू झाली, आंबेडकरांची सुरू झाली. तर पहिला निर्णय घेतला होता तो साहेबराव गायकवाडांचा. परंतु दुर्दैवानं त्या दरम्यान यशवंतराव दिल्लीत गेले, संरक्षण मंत्री म्हणून त्यांना दिल्लीत बोलवलं गेलं. त्यानंतर तो निर्णय बारगळला. नंतर त्याच वेळेला साहेबरावांची महाराष्ट्र ओळख झाली असती तर महाराष्ट्राचा इतिहास अजून गौरवशाली पद्धतीने पुढे आला असता. तर ते सुद्धा आपल्याला या दृष्टीने महत्वाचं आहे. साहेबरावांनी चालू केल्या साहित्यमालांची नावं असतो वेळाभावी. सयाजी साहित्यमाला, सयाजी बाल ज्ञानमाला, राष्ट्रकथामाला, सयाजी ज्ञानमंजुषा, महाराष्ट्र ग्रंथमाला, पाकशास्त्र ग्रंथमाला, सहविचारी सभेची ग्रंथमाला, क्रीडा ग्रंथमाला, ग्रंथ संपादन व प्रसारण मंडळाची ग्रंथमाला, भुजुमदारांची व्यायाममाला, व्यायाम वाङ्मय संग्रह, पुराण इतिहास प्रकाशन मंडळाची ग्रंथमाला, जमनाबाई स्मारक ग्रंथमाला, संस्कृत भाषेचे तजुर्बे हिंदी धर्मशास्त्र ग्रंथमाला, पाटण हस्तलिखिते भाषांतरमाला, अबलोन्नती लेखमाला, बाल संगीतमाला, सयाजी लघु मंजुषा, प्राचीन काव्यमाला, सयाजी ग्राम विकासमाला, श्री शिशुजन माला व ग्रंथ संपादन व प्रसारण मंडळाची लक्ष्मीप्रसाद ग्रंथमाला, अशा मराठीतल्या 33 ग्रंथमाला साहेबरावांनी सुरू केल्या होत्या. मराठीत आज जे आपल्याला दिसतं सगळं साहित्य, त्याचा पाया त्या अर्थानं त्या ग्रंथमालांच्या माध्यमातून घातला गेला होता. साहेबराव महाराज एकूण 7 संमेलनांचे अध्यक्ष होते. पैकी 4 संमेलनं मराठी होती आणि राहिलेली 3 एक गुजराती, एक हिंदी आणि एक संस्कृत, अशा एकूण 7 संमेलनाचे साहेबराव अध्यक्ष होते. आणि या 7 संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेली भाषणं नुसती वाचली. मी साहेबरावांच्या 1932च्या कोल्हापूरच्या साहित्य संमेलनाच्या भाषणाची जेव्हा आणलेली 15-20 कॉपी निसर्ग तुम्हाला देतो, तुम्हाला ज्यांना वाटते त्यांना त्या वाचायला. ते 1932चं भाषण जर आज तुम्ही वाचलं तर तुम्हाला अक्षरशः अंगावर काटा मारेल. कारण आजही ते तसं लागू होतं. त्या भाषणात त्यांनी मांडलेले जे मुद्दे होते ते मुद्दे आजही आपल्याला लागू पडतात. त्यांनी उपस्थित केलेले जे प्रश्न होते त्यावेळेला ते आजही आपल्याला त्या दृष्टीनं मार्गदर्शक ठरतात. साहित्य संमेलन आपलं होतंय तर साहित्य संमेलन भारतात कधी सुरू झाली किंवा महाराष्ट्र साहित्य संमेलनाचा इतिहास काय? तर पहिलं साहित्य संमेलन 1878 झालं होतं आणि त्याला मराठी ग्रंथकारांचे संमेलन असं म्हणत होते. 1909 पर्यंत
1878 ते 1909 पर्यंत मराठी ग्रंथकारांचे संमेलन असल्याचं नाव होतं. 1909 ला मराठी साहित्य संमेलन असं त्याचं नाव झालं आणि ते 1909 संमेलन बडोद्यात झालं. आणि त्या संमेलनाचं एक वेगळे पण असं होतं की त्या मराठी 1909च्या बडोद्याच्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष जे होते ते के.आर. कीर्तिकर नावाचे मुंबईचे वनस्पती शास्त्रज्ञ होते. आणि त्या माणसाला प्रचंड लेखन इंग्लिशमध्ये वनस्पतीवरती आम्ही ते शोधलं इंटरनेटवर, नाही वेगळ्या प्रचंड लेखन आहे. तर त्या कीर्तिकरांना त्या संमेलनात अध्यक्ष केलं गेलं होतं आणि तो माणूस पहिला ब्राह्मणेतर आहे जो मराठी साहित्याचा संमेलनाचा अध्यक्ष झाला. तोपर्यंतच्या संमेलनात सगळे अध्यक्ष हे ब्राह्मण जातीतले होते. पहिला ब्राह्मणेतर साहित्य संमेलनाचा अध्यक्ष देणारे सुद्धा बडोद्याचा आहे. ते साहेबरावांच्या विचारदृष्टीचं फलित असल्याने आपल्या अध्यक्षीय भाषणात कीर्तिकरांनी त्यावेळेस सांगितलं होतं. दामोदर सभाराम इंदे नावाचे फार मोठे प्रकाशक होऊन गेले. म्हणजे मराठीतला सगळ्यात मोठा प्रकाशक त्या काळातला, म्हणून ते इंदियांच्याकडे बघायला लागतं. त्या इंदियांना अक्षरशः लाखो रुपयांची आर्थिक मदत साहेबरावांनी ग्रंथ प्रकाशनासाठी केली होती. आणि त्यातून 1800 अधिक ग्रंथ प्रकाशित झाले. ते सगळ्या विषयाचे होते. भाषाशास्त्र होतं, मानसशास्त्र होतं, लोकसाहित्य होतं, साहित्य होतं, धर्म, जात, सगळ्या प्रकारचं होतं. 1910 मध्ये कलाभवन नावाची संस्था होती. 1980 साली सुरू झाली, 1880 साली सुरू झालेली. त्या कलाभवनचे दादासाहेब फाळके विद्यार्थी होते. सॅम पित्रोदा हे कलाभवनचे विद्यार्थी. आणि दादासाहेब फाळकेंना पहिला कॅमेरा घेऊन दिला तो साहेबरावांनी घेऊन दिला आणि त्यांनी तो पहिला चित्रपट तयार केला मराठीचा. तर या अनुषंगाने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा ही सगळी भरपूर सांगण्यासारख्या पण वेळाबाबत बोलता येत नाही. तर 1910 साली कलाभवनच्या माध्यमातून तांत्रिक शिक्षणाचं मराठी भाषेत पुस्तक निर्माण करायचा प्रयत्न साहेबरावांनी केला. म्हणजे आज नवं शैक्षणिक धोरण आलेलं आहे. त्या नवं शैक्षणिक धोरण काय म्हणतं, सगळं मेडिकल शिक्षण, इंजिनिअरिंग शिक्षण मातृभाषेत द्या. 1910 साली साहेबरावांनी तो पहिला प्रयत्न केला होता की शब्दच तयार करायला लागतो. भौतिकशास्त्रातल्या अनेक संकल्पना तुम्हाला शब्द नव्याने जन्माला तयार करायला लागणार होते त्या काळात. तर तसा प्रयत्न त्या काळात झाला होता. त्या अनुषंगाने ज्याला आपण विचार करतो त्याला या राजाचं मराठी भाषेवरचं उपकार हे फार मोठे आहेत. महाराष्ट्रातल्या प्रत्येक ग्रंथालयात साहेबरावांचा फोटो असला पाहिजे आणि प्रत्येक साहित्य संमेलनात साहेबरावांच्या फोटोला हार तरी घालायचं काम महाराष्ट्रानं करायला पाहिजे. तेवढंच आपण करू शकतो आणि तेवढी कृतज्ञता ठेवली तरी पुष्कळ आहे. तर त्या अनुषंगाने जर विचार केला तर रियासतकार सरदेसाई नावाचा एक माणूस होता. म्हणजे मराठ्यांचा इतिहास जो आपण अभ्यासतो तो मराठीत पहिल्यांदा लिहिणारा माणूस तो सरदेसाई, गोस सरदेसाई. ते साहेबरावांचे रीडर होते. साहेबरावांना वाचून दाखवणं, पत्र वाचून दाखवणे, पुस्तक वाचून दाखवणे किंवा त्यांचं लेखन काम जे ते करायचे. तर त्या सरदेसाईंना साहेबरावांच्या प्रेरणेमुळं त्या रियासती त्यांनी लिहिल्या बरोबर. त्यामुळे मराठ्यांचा पहिला इतिहास जो आहे मराठी भाषेतला, शिवाजी महाराज म्हणतो की बाकी सगळा इतिहास आपला हा सरदेसाईंच्यामुळे आपल्याला मराठीत आला आणि तो साहेबरावांच्या प्रेरणेनंच लिहिला गेला होता. अजून एक गोष्ट सांगतो सगळ्यांच्या माहितीसाठी. 1910 साली साहेबरावांच्या वैयक्तिक ग्रंथ संग्रह जो होता त्याचं कॅटलॉग प्रकाशित झालं. ते कॅटलॉग माझ्याकडे आहे. तर ते कॅटलॉग 600 पानाचं आहे आणि त्यावेळेला त्यांचा ग्रंथ संग्रह 20,000 ग्रंथांचा होता. आणि त्या धर्म, तत्वज्ञान, फिजिक्स, वनस्पतीशास्त्र जगदीशचंद्र बोस यांच्याकडून अगदी मृत्यूच्या अगोदर 4 वर्ष ते वनस्पतीशास्त्र शिकत होते. फ्रेंच भाषा अगदी शेवटच्या टप्प्यात शिकले. म्हणजे आयुष्यभर ग्रंथाची संगत केलेलं राज्यकर्ता जर लिस्ट करायला गेलो तर साहेबरावांच्या परिपूर्ण उदाहरण दिसणार नाही. अरविंद घोष हे त्यांचे पर्सनल सेक्रेटरी होते, योगी अरविंद. म्हणजे भारतातले सगळे विद्वान राधाकृष्णन सगळ्यांना, सगळ्या माणसांना साहेबरावांनी मदत केली होती. तर हे ज्ञान आणि ज्ञानी लोक आणि ज्ञान ह्या दोन्हीशी सांगड राज्यकर्ते घालत नाही. राज्यकर्त्यांना, सत्ताधाऱ्यांना ज्ञानी माणसाचा ओढा असतो, कारण तो त्यांना त्यांच्या मर्यादा सांगतो. तेव्हा सत्तेला ज्ञान चालत नाही, पण सत्तेला उत्कर्ष करून द्यायला असेल तर ज्ञानाशिवाय पर्याय नाही. हे लक्षात ठेवा. साहेबराव हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. त्यांनी सतत ज्ञानी लोकांना आपल्या हाताशी ठेवलं. वेगवेगळ्या जगभरातलं म्हणजे ग्रंथालय चळवळीचा जर इतिहास सांगायला गेलो आपण तर भारतातल्या ग्रंथालय चळवळीचा पाया बडोद्यात घातला गेला. गाव तिथं ग्रंथालय हे साहेबरावांनी सुरू केलं होतं. महिलांना घराबाहेर पडता येत नाही तर पत्र्याच्या पेटीतून घरपोच पुस्तकं द्यायची. प्राथमिक शिक्षण सक्तीचं केलं 19 साला आणि त्याच्याबरोबर दुसरा निर्णय घेतला की गाव तिथं ग्रंथालय काढायचं. भाषण आहे साहेबरावांचं की मी जर नुसतं तुम्हाला साक्षर केलं आणि तुम्हाला काय खाते दिलं नाही मेंदूला तर त्याचा काय उपयोग होणार नाही. वाचा येते पण सराव नको का वाचायला. MSCIT कोर्स केला 10वीच्या परीक्षेनंतर सुट्टीत केला आणि 4 वर्ष कम्प्युटर हातच लावला नाही तर MSCIT टिकेल का डोक्यात? नाही टिकणार. तर साहेबराव हे एकमेव असे राज्य करते की त्यांनी शिक्षणाला ग्रंथालय चळवळी जोड दिली होती. साक्षर केलं, लिहिता वाचता येणारी माणसं तयार केली तर त्यांना वाचायला दिलं पाहिजे.
त्या बायकांचा घराबाहेर पडता येईल तर पेटीतून घरपोच ग्रंथ द्यायचे मोफत. गाव तिथं ग्रंथालय, पुस्तकं प्रकाशित करायचे. हे सगळं काम केल्यामुळं बडोदा हे त्या काळात कोचिंग बिचिंग संस्थांना पुढे होती. म्हणजे तिथं मिशनरी शिक्षणाचं काम केलं होतं. पण संपूर्ण भारतात म्हणजे ब्रिटिश प्रांतात हायस्कूल शिक्षणाला जो खर्च होता तो बडोद्यामध्ये कॉलेज शिक्षणाला होता. एवढं मोठं. त्यामुळे भारतातून सगळी भरपूर माणसं शिकायला यायची. आणि ग्रंथालय चळवळीचं काम जे त्या ग्रंथालय चळवळीच्या कामामुळं फार मोठी क्रांती झाली होती बडोद्यात. तर त्या ग्रंथालयांच्या अनुषंगाने ज्याला सयारावांचा विचार करतो त्यावेळेला ग्रंथालय किंवा ग्रंथ संवर्धन ह्या दृष्टीने सयारावांचं काम मोठं असल्याचं आपल्याला दिसतं. आणि त्या ग्रंथालय चळवळीसाठी बॉर्डर नावाचा अमेरिकन तज्ञ भारतात आणला होता सयारावांनी. पहिली लिफ्ट भारतात आणली सयारावांनी. पहिलं झेरॉक्स मशीन भारतात आणलं सयारावांनी. बेल, आपण आता बेल वाजून माणसं बोलवतो ना, ती अमेरिकेत घेऊन पाठवली होती. पहिल्या परदेशीवाला 1898 त्या आधी तरुण होते आणि अमेरिकेत गेले होते. तिथून कुकरी म्हणजे तुमच्या पाककलेच्या संदर्भाने जे डिक्शनरी ऑफ कुकरीचं भाषांतर करा तिथून घेऊन पाठवून दिली. डिक्शनरी, उत्तम डिक्शनरी, त्याचं मराठीत भाषांतर करा. 1898 हा राजा असा निर्णय घेतो. म्हणजे मराठी भाषेला संपन्न करण्याचं काम सयारावांच्या एवढं कोणी केलेलं नाही. मग आज तुम्ही म्हणणार तिथून तुम्ही आम्हाला का सयाराव सांगायला लागलाय? तर सयाराव आपल्याला साहित्य संस्कृती संवर्धनाच्या उपक्रमांमध्ये दीपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरतात. काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे, रिझल्ट ओरिएंटेड काम कसं करायला पाहिजे ह्याचा आपल्याला वस्तुनिष्ठ वस्तुपाठ ज्याला म्हणतात तो सयारावांच्या व्यक्तिमत्वात आपल्याला भेटतो. त्यामुळं ते काम महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट, मराठीला ज्ञानभाषा होण्याच्या दृष्टीनं श्रीधर व्यंकटेश केतकरांचा ज्ञानकोश 10 खंड आहेत, ते 10-12 खंड आहेत मराठी ज्ञानकोश आहेत. विश्वकोश अगोदर आलेलं काम आहे. तर त्या श्रीधर व्यंकटेश केतकरांना अमेरिकेत शिकायला पाठवलं सयारावांनी स्कॉलरशिप देऊन. सोशलाइज त्यांनी कास्ट जातीवरची पहिली PhD प्रबंध हा केतकरांचा आणि तो सयारावांच्या स्कॉलरशिप तयार झाला होता. तर त्या केतकरांना अमेरिकेत गेल्यानंतर तिथं विश्वकोशची संकल्पना बघायला मिळाली आणि असं आपल्या मराठी भाषेत असलं पाहिजे असं वाटलं. आणि ते परत आल्यानंतर त्यांनी ते काम हातात घेतलं आणि त्या पैशाचं जेव्हा तटलं त्यावेळेला सयारावांच्या आर्थिक मदत केली. तेव्हा मराठी भाषेतला पहिला ज्ञानकोश सुद्धा सयारावांच्या आर्थिक सहकार्याने निर्माण झाला होता. हे फार महत्वाचं आहे. सयाजी शब्दकल्पतरू नावाचे ग्रंथ सयारावांनी प्रकाशित केला होता. 7 भाषेत प्रतिशब्द मराठी, हिंदी, गुजराती, संस्कृत असे 7 शब्द. समजा पाणी मराठी झाला, त्याचा गुजराती काय, हिंदी काय, इंग्रजी काय, संस्कृत काय असा शब्दकोश सयाजी शब्दकल्पतरू म्हणून तयार केला होता. शिवाजी महाराजांनी अशा प्रकारचा प्रयत्न केला होता. शिवाजी महाराजांचा तर असा प्रयत्न करणारा हा पहिला राज्यकर्ता आहे. आणि हे याचं कारण असं आहे की फक्त मराठी समृद्ध व्हावी अशी नाही. राज्यकर्ता म्हणून सयाजीरावांची भाषा मराठी होती आणि ते जिथं राज्य करते प्रजेची भाषा गुजराती होती. लक्षात ठेवा, गुजरातीलाही मोठं केलं, मराठीला मोठं केलं. सयाजीराव, अजून एक गंमत सांगायची म्हणजे सयाजीराव वयाच्या 12 वर्षापर्यंत निरक्षर होते. 12 वर्ष ते बडोद्याला दत्तक केले. नाशिक जिल्ह्यातलं मालेगाव तालुक्यातलं कवाळा म्हणून गाव आहे, तिथून ते बडोद्याला दत्तक केले. त्या 12 वर्षापर्यंत निरक्षर होते. त्यांच्या वडिलांच्यावर त्या कवाल्याची पाठली होती आणि गावात जनावर म्हणून ढोरवेर राखणे म्हणतो ना आपण, अशा पद्धतीने सामान्य कुटुंबातला मुलगा जेव्हा तिकडे दत्तक गेला, 12 वर्ष शिक्षण सुरू झालं. 8 वर्ष तसं शिक्षण दिलं गेलं, प्राथमिक शिक्षण, अंकगणित, भाषा विषय. आणि त्याच्यानंतर आयुष्यभर प्रयत्न कष्टानं ज्ञान साधना करून जागतिक सर्व धर्म परिषदेचं अध्यक्षपद, तत्वज्ञान परिषदेचं अध्यक्षपद, आंतरराष्ट्रीय मानववंश परिषदेचं अध्यक्षपद हे सयाजीरावांना मिळालं होतं. हे सगळं मराठी मुलकातला आपला एक राजा सामान्य शिवाजी महाराज सयाजीरावांमध्ये काय साम्य आहे? शिवाजी महाराज का मोठे होते? तर स्वतःचं राज्य निर्माण करून ते राजे झाले होते. वडिलांच्या राज्यावर वारसा हक्काने राजा झाले नव्हते. स्वराज्य संस्था स्थापन केल्या. मी घर बांधून माझ्या घरात राहणं आणि वडिलांच्या घराला मोठी करून त्यात राहण्यात फरक आहे. शिवाजी महाराज का मोठे होते? आपल्यासाठी प्रेरणादायी काय शिवाजी महाराज? शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वतःचं राष्ट्र राज्य निर्माण करायची प्रेरणा दिली. स्वतः राज्य निर्माण करायची प्रेरणा देणार राज्यकर्ता म्हणून शिवाजी महाराज आपल्यासाठी आदर्श आहेत. आणि सामान्य कुटुंबात येऊन म्हणजे सामान्य परिस्थितीतून राजा म्हणून सयाजीरावांचं तेच होतं. सयाजीराव 12 वर्षापर्यंत निरक्षर होते. सर्वसामान्य मुलांमध्ये कळवळत राहत होते. 12 वर्षांचा तिकडे दत्त गेले आणि त्याच्यानंतर जगप्रवास आणि विद्वान लोकांची संगतीने ग्रंथ वाचन ह्या तिन्ही मार्गानं हा माणूस जागतिकरित्या विद्वान झाला आणि जगभरात त्यांना म्हणजे त्यांच्या
परदेश प्रवासाचे 39 अहवाल प्रकाशित झालेले साहित्य स्वरूप आपल्या आमच्या समितीनेच प्रकाशित केलेत. कोल्हापूरच्या तुम्हाला शासकीय मुद्रणात उपलब्ध आहेत. ते जर तुम्ही अहवाल बघितले परदेश प्रवासाचे, कुठला राज्यकर्ता आपल्या परदेश प्रवासाचे अहवाल लिहून छापल? कशाला छापेल ना? मी परदेश जाऊन काय काय चेनिकेरी करून छापल कशाला? सह्याद्रीने सगळं लिहून ठेवलं, कुणाला भेटलो, तिथलं कुठलं काय खरेदी केलं, कुठले आदेश दिले, सगळे आदेश दिले, सगळं त्यात. तर ते आदेश बघितले तर असा एकच राज्यकर्ता आहे की आपल्या परदेश प्रवासाचे अहवाल छापून घेतले होते. आम्हाला ते जुने मिळाले तर आम्ही ते पुनर्प्रकाशित केले शासनावर. तर ते अहवाल जरी वाचले तरी ज्ञानासाठीच जग फिरणं जे होतं त्याचा आपल्याला अनुभव त्यातून मिळू शकतो. तर या अनुषंगाने सुद्धा सह्याद्री आपल्याला महत्वाचे ठरतात. अजून एक गोष्ट, 1895 पुण्यामध्ये डेक्कन व्हर्नाक्युलर सोसायटी नावाची एक संस्था होती जी इंग्रजी ग्रंथांचा मराठी अनुवाद करायचा हे काम करत होती. 1895 या संस्थेला सह्याद्रीने 5,000 मदत केली होती. आजच्या रुपयाच्या मूल्याला आता 5,000 सांगितलं तुम्हाला काहीच वाटणार नाही, पण त्यावेळेचे 5,000, 1898चे 5,000, 95चे म्हणजे आजचे 1 कोटी रुपये लक्षात ठेवायचे. आजच्या रुपया जर कन्वर्ट केलं मूल्य तर 1 कोटी रुपये पुण्यातल्या त्या भाषांतर करणाऱ्या संस्थेने दिले होते. 1898 मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या उभारणीसाठी सह्याद्रीने मदत केली होती 1,000 रुपये. आजच्या रुपया मूल्यात तिची किंमत होते 50 लाख रुपये. पुण्यातल्या भांडारकर प्राच्य विद्या संस्था जी आहे ती फार महत्वाची संशोधन संस्था महाराष्ट्रात मानली जाते. त्याला 24 वर्षासन येत होती, वर्षाला ठराविक रक्कम द्यायची मदत म्हणून. सलग 24 वर्ष सह्याद्रीने मदत केली होती. ती मदत आजच्या रुपयाच्या मूल्यात 4,58,00,000 रुपये करते. म्हणजे भांडारकर प्राच्य विद्या संस्थेला सह्याद्रीने जेवढी मदत केली आहे तेवढी कोणीच केली नाही. परंतु त्या संस्थेत सह्याद्रीचा फोटोच नाही. ज्या संस्थेला सर्वाधिक मदत केली कागदोपत्री रेकॉर्ड आहे ते, आणि त्या संस्थेत सह्याद्रीचा फोटो सकून लावलेला नाही. भांडारकर संस्था स्थापन करायच्या अगोदर सल्ला घ्यायला बडोद्याला गेली होती माणसं, कारण सह्याद्रीने ते काम तिकडे सुरू केलं होतं. सह्याद्रीच्या मदत मागितल्यानंतर सल्ला पण सह्याद्रीने सांगितले मी इथं प्राच्य विद्या संस्था काम सुरू केले, त्यामुळे मी तुम्हाला शक्य होईल तेवढी मदत करतो, मार्गदर्शन म्हणून केलं. त्या सह्याद्रीचा फोटो भांडारकर प्राच्य विद्येत नाही. ही एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. सह्याद्रीने 1910 ते 1912 या 2 वर्षात 300 पेक्षा जास्त ग्रंथालय सुरू केली त्यांच्या संस्थाना. आणि या ग्रंथालयात 1,20,000 पुस्तकं होती. गंमत बघा, 1,20,000 पुस्तकं होती आणि त्याची देवघेव. आता आपल्याला प्रॉब्लेम काय, ग्रंथालय समृद्ध आहे पण देवाणघेवाण होत नाही पुस्तकांची. 1,20,000 पुस्तकं होती आणि देवघेव झाली होती 1,16,000 पुस्तकांची. म्हणजे ती ऍक्टिव्ह ग्रंथालय होतं, जिवंत होतं. म्हणजे ग्रंथालय पुस्तक येतात पण वाचक येत नाही. तर सह्याद्रीचे ते आकडेवारी त्यावेळेस सह्याद्रीची पद्धत होती सगळ्या गोष्टीचं डॉक्युमेंटेशन करून ठेवायचं. त्यामुळे सह्याद्रीच्या कामात सगळं नोंदी सापडतात. आणि जेव्हा तुलनात्मक विचार करतो त्यावेळेला आपण लक्षात येते की फार मोठा आहे विषय आहे. आता ह्या अनुषंगानं शेवटाकडे येतो मी. कोल्हापूरच्या त्यांच्या साहित्य संमेलनाचं जे भाषण आहे 1932 कोल्हापूरला साहित्य संमेलन झालं होतं, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. त्याचे अध्यक्ष सह्याद्री होते, परंतु त्यांना साने दुःखीचा प्रचंड त्रासता का सुरू होता त्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाही. परंतु रामचंद्र माने पाटील नाव आहे त्यांचे जे अधिकारी होते त्यांनी इथे येऊन त्या संमेलनात सह्याद्रीचे भाषण वाचून दाखवलं होतं. त्या भाषणाच्या 15 कॉपी मी जर्नल आणलेले आहेत. निसर्ग सांगण्यात येतो ज्याला जिज्ञासू त्यांनी सगळ्यांनी ते वाचावं. त्या भाषणात सह्याद्रीने जे मुद्दे 10 पानाचं भाषण आहे त्यात मांडलेले 6 मुद्दे मला महत्त्वाचे वाटतात ते तुम्हाला वाचून दाखवतो. पहिला मुद्दा आहे की राष्ट्रीय ऐक्य निर्माण करणारे साहित्य निर्माण करा. दुसरा मुद्दा, जगातील सर्व ज्ञानशाखातील महान लेखकांची पुस्तके मराठीत अनुवादित करून करा. जगातील सगळ्यात महान साहित्य जे आहे ते मराठीत आणा. तिसरा मुद्दा, ज्यांना विद्यापीठात शिक्षण घेता येत नाही, शाळा कॉलेजमध्ये जाता येत नाही, त्या लोकांना ज्ञानवर्गी करण्यासाठी सर्व ज्ञानशाखातील इंग्रजी विश्वकोशांचे मराठी विश्वकोश तयार करा. 1932 दिलेला सल्ला आहे. बहुजनांच्या लोकभाषेत लेखन करा. संस्कृत प्रचूर मराठी भाषेत तुम्ही लेखन करू नका. सर्वसामान्य माणसाची भाषा बोलतात वापरतात त्या भाषेत लेखन करा. जुने चांगले जतन करण्यासाठी नव्या बरोबर जुन्या उत्तम ग्रंथांच्या आवृत्त्या काढा. 6वा मुद्दा आहे, ज्या पुस्तकाने विचारात क्रांती घडेल अशी जगभरातील पुस्तके स्वभाषेत भाषांतरित करा. आणि अजून एक सल्ला दिला होता की भारतातल्या सगळ्या भाषा जे आहेत त्यांच्यात संवाद व्हावा म्हणून एक देश पातळीवरची
अकादमी स्थापन करा म्हणून सांगितलं होतं 1932 सायराव. पुढे जाऊन 54ला पंडित नेहरूंनी जे साहित्य अकादमी स्थापन केली त्या साहित्य अकादमीची रूपरेषा 32च्या सायरावांच्या भाषणात सापडते. भारतातल्या प्रमुख ज्या भाषा आहेत त्या भाषांमध्ये साहित्य अकादमी काम करते. ती सूचना सायरावांनी 1932ला केली होती. पुढे पंडित नेहरूंनी ते काम मार्गी लावलं. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पण त्या गोष्टी आपल्याला त्यात साम्य दिसतं. तुकारामाचे अभंग संगतवर लावून प्रसिद्ध केले असते एक जागतिक दर्जाचे महत्वाचे साहित्य ठरेल सयारा म्हणतात भक्तीच्या भाषणात. भाषणाचा शेवट एक वाक्य वाचून दाखवतो तुम्हाला मी. त्या 32च्या साहित्य संमेलनाच्या भाषणाचा शेवट अतिशय महत्वाचा. सगळ्यांनी ऐका शांतचित्ताने. लेखन वर्गाने समाजाच्या विस्तृत जीवनाशी एकरूप होऊन लोकात आपल्या कृतीविषयी आपलेपणा व ममत्व उत्पन्न केले पाहिजे. हे कसे साध्य करायचे याची चर्चा या संमेलनात करावयाची आहे. त्या करायच्या आहे. याच भाषणात पुढे सायराव म्हणतात आपल्या वाङ्मयात विशेषतः कमतरता अशी आहे की ते विशिष्ट वर्गासाठी लिहिलेले आहे असे वाटते. जुन्या ग्रंथास सर्व जातीच्या लोकांचा हातभार लागला होता. वाल्मिकीनं रामायण लिहिलं ते संदर्भ सांगतात सायराव. एकेकाळी तुमचं साहित्य सर्व जाती धर्माच्या लोकांनी लिहिलेलं होतं. त्या म्हणतात सर्व जातीच्या लेखकांचा हातभार लागलेला होता. पण गेल्या 50 वर्षातल्या कादंबऱ्यांची नाटकांची गोष्टींची पात्रे पांढरपेशा वर्गातली व पुण्या मुंबईकडील दिसतात. कोणी आपल्या पात्रास मुद्दाम वाकडी वाट करून हिमालयावर किंवा मलबारात नेले तरी तेथले वर्णन पुण्या मुंबईस लागू पडते. स्थानिक वैशिष्ट्य त्यात नसते व भाषा तर फारच बोजड असते. शेतकऱ्यांच्या तोंडातली भाषा व त्यांचे विचार हे शहरात राहणाऱ्या लोकांचे असतात. म्हणजे काही लेखकांनी आपल्या लेखनात जरी इतर वर्णाच्या किंवा वर्गाच्या लोकांना घुसटण्याचा प्रयत्न केला असला तरी ते लोक म्हणजे पांढरपेशेच इतर वर्गांची सोंगी घेऊन आल्यासारखे वाटतात. शास्त्रीय वाङ्मयातही सुतार लोहार वगैरे खेळवळांच्या उपयोग पडण्याजोगी पुस्तके नाहीत. संबंध 300 मैलाचा समुद्र किनारा महाराष्ट्राच्या कडेला असूनही मच्छीमाराविषयी किंवा दर्यावर्तीपणासंदर्भी एकही पुस्तक मराठीत नाही सायराव म्हणतात. याचे आश्चर्य वाटते असं सायराव म्हणतात. या संदर्भात मला अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट, बऱ्याच विषयावरती मराठीत लिहिलं गेलं नाही. तर मी ज्याला एकूण समाजशास्त्राचा अभ्यासक असल्यामुळं ग्रामीण समाजाचा ज्याला विचार करतो आपण, हजारो वर्षी ही ग्राम समाज व्यवस्था ज्या पाटीलकीच्या वतनाने जिवंत ठेवली किंवा वाढवली पुढे नेली, त्या पाटीलकीच्या वतनावर एकही कादंबरी आपल्याला मराठीत निर्माण झालेली दिसत. कसं काय पाटील बरं आहे काय ब्राह्मणानं पाटलाची बदनामी करायचं लिहिलेलं गाणं आपण वारंवार ऐकले. परंतु हे फार मोठं म्हणजे ग्रामव्यवस्था टिकवून ठेवणारं ही पाटीलकीचं वतन होतं आणि हजारो वर्षी त्याला परंपरा आहे. हजारो वर्षाची परंपरा असणाऱ्याने खेड्यात एकोपा संवाद ठेवून लोकांना एकत्र बांधून ठेवणारं हे वतन होतं. ह्याला सांस्कृतिक महत्व आहे. असं असताना मराठी भाषेत पाटीलकीच्या वतनावर एक कादंबरी लिहिली गेली आतापर्यंत. हे आपल्या साहित्य संस्कृतीची मर्यादा म्हणून विचार घ्यावं लागतं. कोरोनाच्या काळात अनेक कोरोनाच्या कालखंडावर पुस्तकं लिहिली गेली किंवा CHV प्राध्यापकांच्या अलीकडे काही पुस्तकं आले, कादंबऱ्या आल्या. CHV प्राध्यापकांची वेठ बिगारी या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर लिखाण केले गेले. आता नवीन एक विषय आला सर, तो विषय फार महत्वाचा आहे. तो म्हणजे तरुण मुलांचे लग्न होत नाही. आणि याचं कारण काय, प्रत्येक मुलीला सरकारी नोकर पाहिजे. आता पोरांनी काय करायचा प्रश्न आहे, म्हणजे बघायला सोयू नका, सरकारी नोकर नसेल तर बघायला सोयू नका. 40कडे मुली गेल्या, मुलांना नोकरीला लागायला प्रश्न नाही, सरकारी नोकरीला आमची गोष्ट आहे. तर ह्यातला एक फार मोठा संघर्ष. तर माझ्याकडे बरेच केस येतात, काउन्सिलिंगला येतात, सल्ला घ्यायला येतात, स्थळं सुचवून येतात. त्यामुळे तो डाटा एक माझ्या कॉलेजला असल्यामुळे फार मोठा आहे की प्रचंड अपेक्षा आहेत. मुली म्हणतात सरकारी नोकरी पाहिजे, शेती पाहिजे, परंतु शेतकरी नको आहे. शेतीवर नवरा पाहिजे पण शेतकरी आयडेंटिटी नको आहे आम्हाला. तो नोकरीला असला पाहिजे प्लस शेती असली पाहिजे. मी राहणार जाणार नाही.
तर या अनुषंगाने फार मोठा गंभीर प्रश्न आज खेडेपाड्यात निर्माण झाला, प्रचंड आहे. प्रत्येक घर, ज्या घरात मुलगा किंवा मुलगी लग्नाचे, ते प्रत्येक घर हे म्हणजे ज्वालामुखी तोंडावर आहे. कधीही त्या मुलगी होऊ शकते. प्रचंड शुगर बीपीचे पेशंट सुद्धा तयार झाले. तर या अनुषंगाने आपल्याला मला पुढच्या काळात काही साहित्य कृती आपल्याला पाहायला मिळतील, हे प्रश्न आपल्या साहित्य कृती आले पाहिजे. तर या अनुषंगाने सुद्धा बोलण्यासारखं करण्यासारखं बरंच आहे. तर या अनुषंगाने जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला सयाजीरावांनी जे काम केलं मराठी साहित्य संस्कृतीसाठी, जर ओझरचा मी आढावा घेतला तर आपल्याला आपण मराठी भाषेत संवर्धन करायचं आहे, साहित्याचं संवर्धन करायचं आहे, संस्कृती पुढे न्यायची, तर काय करायला पाहिजे असा जेव्हा प्रश्न पडेल तेव्हा सयाजीरावांच्याकडे जावा. तुम्हाला त्यातनं सगळी उत्तरं मिळेल, कारण तो कृतीशील रोडमॅप होता. स्टेजवर भाषण करणारं भाषण कसं लय असं करायला पाहिजे, क्रांती व्हायला पाहिजे, तसं कशी क्रांती करायची ग्राउंडवर उतरूनच करायला लागते. ते भाषणात नव्हत नाही ना, ते ग्राउंडवर उतरून मग झडती द्यायला लागते. सयाजीरावांनी ग्राउंडवर काम केलं होतं. ग्रंथालय चळवळ असेल, ग्रंथ प्रकाशन असेल, साहित्य संस्कृती संवर्धन असेल, त्यामुळे उद्याच्या महाराष्ट्राला आपली साहित्य संस्कृती जर वाचवायची असेल, समृद्ध करायची असेल आणि जागतिक दर्जाला न्यायची असेल तर पुन्हा एकदा आपल्याला सयाजी मार्गाकडे जावं लागेल. सयाजीराव हा महाराष्ट्राच्या भूमिपुत्राशी आपलं जे रक्ताचं नातं आहे, जैविक नातं आहे, ते जोडून घ्यावं लागेल आणि त्या नात्याच्या आधारे आपल्याला ऊर्जा मिळवावी लागेल. आणि अशी ऊर्जा जर आपण मिळवू शकलो तर खऱ्या अर्थाने पुरोगामी महाराष्ट्र आपला आहे असं म्हणावं लागेल. मी नेहमी म्हणतो फुलेशाह आंबेडकरांचा महाराष्ट्र हा पुरोगामित्वाचा उत्तरार्ध आहे. इंटरव्हल नंतरचा पिक्चर सांगायला लागेल. इंटरव्हलच्या अगोदरचा पिक्चर तो आहे, तो सयाजीरावांच्या चरित्रात आहे, तो शोधावा लागेल, तो महाराष्ट्र पुढे आणावा लागेल. आणि ते दोन्ही भाग जोडून बाहुबली पार्ट 1 पार्ट 2 कसं आहे तसं ते 2 पार्ट जोडावे लागतील. नाही तर फुलेशाह आंबेडकरांना महाराष्ट्र नुसतं म्हणून त्यातनं काही निष्पन्न होणार नाही. या सगळ्याची प्रेरणा आणि सूत्रधाराच्या भूमिकेत असणारा जो आपलाच भूमिपुत्र आहे त्याच्याकडे पुन्हा एकदा जाऊया. मला या साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद दिलं आणि अतिशय शांतपणे जवळ तासभर बोलतोय मी. आता तास झाला का, थांबतो जातो मी, कुठेही वळवळ चुळबुळ झालेली नाही. हे माझ्या बोलण्याचं कौशल्य नाही आहे, प्रामाणिकपणे सांगते, माझ्या बोलण्याचं कौशल्य नाही, तुमची आस्था आहे. साहित्य संस्कृती ह्या सगळ्याबद्दलची खरी आस्था जी आहे त्या आस्थेनं तुम्हाला शांत बसवले. मी काय खेळवून ठेवणारा वक्ता नाही, म्हणजे असं फुलवणे बोलणे, असं भारावून सोडणे असला वक्ता नाही. मी सरळ बोलणारा व्यक्ती आहे. असं असताना एवढ्या शांतपणे सगळा कोपरा मला ऐकतोय, ही माझ्या आयुष्यातला एक न विसरण्यासारखा अविस्मरणीय क्षण आहे. भविष्यात मला मी अजून लेखन करीन आणि मान सन्मान मिळेल, परंतु शेवटपर्यंत मला हे तुमचं कडुलिंब साहित्य संमेलन कायम स्मरणात राहील. ते म्हणजे तुमच्या कमिटमेंट मध्ये बिंबीच्या देठापासून ज्याला म्हणतात ना, एखादी गोष्ट जगणं कसं काय असतं हे कडुलिंब तुम्ही मिळूनच शिकायला पाहिजे. आणि त्या दृष्टीनं तुमचं हे संमेलन मला शेवटपर्यंत सगळ्यात मोठा सन्मान वाटेल माझं. एवढं बोलून मी थांबतो. तुम्ही सगळ्यांनी मला ऐकलं याबद्दल सगळ्यांना धन्यवाद देतो. संयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली, मान सन्मान केला, त्यामुळे त्यांचा आभार मानतो. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय समर्पक भाषेत आम्हाला सयाजीराव गायकवाडांचा जीवनाचा जो महत्त्वाचा पैलू होता, मराठी भाषा आणि संस्कृती